नमस्कार. मी सर्वप्रथम एबीपी माझाचे आभार मानतो की माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमामध्ये आपण मला निमंत्रित केलं. आणि मगाशी जसं सांगितलं की मी शांत आहे पण कधी कधी आक्रमक असतो. फक्त एकच मला त्यात पुस्ती एवढीच जोडायची आहे की माझ्याकडे हेल्मेट घालून यायची आवश्यकता नाही. खरं म्हणजे एक गोष्ट मला अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगायची आहे. मी मुख्यमंत्री बनायच्या आधी या कार्यक्रमात आलोय, मुख्यमंत्री बनल्यानंतर या कार्यक्रमात आलोय. आज आता ज्यावेळेस 2 वर्ष पूर्ण होतील तेव्हा पुन्हा या कार्यक्रमात आलोय. आणि माझी आपल्याला विनंती आहे, मुख्यमंत्री व्हायच्या आधी जे विजन मांडलं होतं, मुख्यमंत्री झाल्यानंतर जे विजन मांडलं होतं, 1 वर्ष पूर्ण झालं तेव्हा जे विजन मांडलं होतं आणि आज जे विजन मी मांडतोय, हे यात कुठलाही तुम्हाला भेद दिसणार नाही. जे बोललो होतो त्याच मार्गानं आज सरकार चाललेलं आहे. म्हणजे केवळ विरोधी पक्षात असताना बोलायचं आणि सरकारमध्ये आल्यानंतर मात्र तसं वागायचं नाही, असं कुठेही आपल्याला दिसणार नाही. तर माझा दावा असा आहे की मी निवडणुकीच्या आधी एक विजन डॉक्युमेंट visionmaharashtra.in यावर मी सर्वांना उपलब्ध करून दिलं होतं. आजही आपण जर बघितलं तर निश्चितपणे त्याच विजननी महाराष्ट्र आम्ही चालवतो आहोत. आणि मला विश्वास आहे की ज्या वेळेस 5व्या वर्षी तुम्ही मला बोलवाल त्यावेळी जे विजन मांडलेलं आहे ते तुम्हाला प्रत्यक्षात उतरलेलं दिसेल आणि महाराष्ट्र हा बदललेला दिसेल. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आल्यानंतर 2 वर्ष दुष्काळाशी सामना करण्यात आम्हाला जास्तीत जास्त शक्ती खर्च करावी लागली. 4 वर्षाचा दुष्काळ. आणि आपण समजू शकता की 3रं वर्ष 4थं वर्ष हे शेतकऱ्यांकरता किती अडचणीचं असेल. पहिल्या वर्षी शेतकरी निभावून येतो, दुसऱ्या वर्षी आशेवर तो जगतो, पण 3ऱ्या आणि 4थ्या वर्षी मात्र अतिशय अडचणीचा त्याला सामना करावा लागतो. पण तशाही परिस्थितीमध्ये सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी पूर्णपणे उभं राहिलं आणि या महाराष्ट्रामध्ये एक मोठं परिवर्तन करण्याचा प्रयत्न आम्ही केला. विशेषतः आपल्याला माहिती आहे की आमच्या शेतकऱ्यासमोरची सगळ्यात महत्वाची जर समस्या काही असेल तर 82% शेती कोरडवाहूची, सगळी निसर्गावर अवलंबून असलेली. आणि निसर्गाने दगा दिला की शेतकऱ्याला अत्यंत अडचणींचा सामना करावा लागतो. आणि म्हणून अतिशय महत्वाकांक्षी कार्यक्रम मी हातामध्ये घेतला की ज्या कार्यक्रमाच्या अंतर्गत दुष्काळमुक्त महाराष्ट्र, जलसंधारणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या दुष्काळावर मात करायचा प्रयत्न आम्ही सुरू केला. आणि मला आनंद वाटतो की अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील, अण्णा हजारेजी असतील, पोपटराव पवार असतील, सुरेश खानापूरकर असतील, डॉक्टर पोळ असतील, राजेंद्र सिंगजी असतील, अशा अनेक लोकांनी या ठिकाणी आम्हाला त्याच्यामध्ये मदत केली. आणि समाजाने एक चळवळ उभारली आणि त्या चळवळीतनं जलयुक्त शिवार हा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतला. 5 वर्षामध्ये 20,000 गावं दुष्काळमुक्त करायची असा निर्धार केला. आज मला सांगताना आनंद वाटतोय की जवळजवळ 4,600 गावं आम्ही दुष्काळमुक्त करून चुकलो आहोत. आता अजून 5,000 गावं दुष्काळमुक्तकडे चालली आहेत. आणि मला विश्वास आहे की 5 वर्ष जेव्हा आमची पूर्ण होतील त्यावेळेस 20,000 गावं अशी असतील जी जलस्वयंपूर्ण असतील. आणि पाण्याच्या संदर्भातली ही जी काही क्रांती आहे ही लोकचळवळीत रूपांतरित झाली. जलयुक्त शिवार ही जनतेची योजना झाली. आणि जनता ज्यावेळेस मैदानात उतरते त्यावेळेस ती काय परिवर्तन करू शकते. आणि मला आनंद आहे, सेलिब्रिटीज असतील, नाना पाटेकर असतील किंवा मकरंद अनासपुरे असतील, आमिर खान असतील, या सेलिब्रिटीजने देखील एक मोठं कम्युनिकेशनचं काम केलं. आणि त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला त्याचा फायदा मिळाला. आणि विशेषतः मी माध्यमांचे आभार मानेन. अनेक वेळा माध्यमांचं आमच्यामध्ये एक दरी असते आणि आम्हाला असं वाटत असतं की माध्यम आपल्याला टार्गेट करतात, माध्यम आपल्या विरोधात बातम्या देतात. काही अंशी त्यांची बाजू खरी असते, काही अंशी आमची बाजू खरी असते. पण हा एक कार्यक्रम असा आहे की जो कार्यक्रम माध्यमांनी अक्षरशः लोकांपर्यंत पोहोचवला
एबीपीचं देखील आभार मानेन. एबीपीने देखील याच्यामध्ये खूप महत्वाची भूमिका या ठिकाणी एबीपी माझाने या कार्यक्रमाच्या अंतर्गत केली आणि त्यामुळे एका लोक चळवळीतनं पाण्याचा जे साठे आपण तयार करू शकलो आणि एक नवीन चळवळ आपण महाराष्ट्रात तयार करू शकलो. आज आपण बघितलं की यावर्षी पाऊस चांगला पडला पण तरी देखील स्ट्रेस तयार झाला. जवळजवळ मध्ये पुन्हा 30 दिवस पावसाने दडी मारली होती आणि नेमकं अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची अडचण अशी असते की पाऊस चांगला झाला, ऍव्हरेज रेनफॉल पाऊस हा 100%च्या वर, पण 30 दिवसाची दडी मारल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचं नुकसान होतं, स्ट्रेस तयार होतो, पिकाची वाढ कमी होते, अनेक वेळा ती जळतात. पण यावेळी हा स्ट्रेस तयार झाला असताना जलयुक्त शिवारच्या कामांमुळे जे पाणी उपलब्ध होतं त्या पाण्याचा उपयोग हा शेतकरी करू शकले आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपण शेती वाचवू शकलो. आणि म्हणून शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक हे मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय की आम्ही रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन कडनं गुंतवणुकीकडे शेती नेली पाहिजे. मला सांगताना आनंद वाटतो की मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक आम्ही वाढवली आहे. मागेल त्याला शेततळ असेल, विहिरी असतील. आज विहिरींची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही तयार करतो आणि हे सायंटिफिक आहे. जिथे वॉटर टेबल कमी आहे त्या ठिकाणी आम्ही वॉटर कन्झर्वेशनची शेततळी तयार करतो. ज्या ठिकाणी वॉटर टेबल चांगला आहे, जिथे जीएसडीए म्हणते की इथे उपसा झालेला नाहीये, तिथे वैयक्तिक विहिरी आम्ही तयार करतो आणि यातनं एक शाश्वत सिंचनाची व्यवस्था. मोठी धरणं तर होत राहतील, ती आम्हाला आवश्यक आहे. स्टोरेज आम्हाला हवं आहे कारण इंडस्ट्रीला पाणी हवं आहे, शहरांना पाणी हवं आहे. पण शेतकऱ्यांच्या जीवनात जर परिवर्तन करायचं असेल तर आपल्याला विकेंद्रित व्यवस्था उभी करावी लागेल. ती व्यवस्था आज उभं करण्याचं काम हे सरकारच्या वतीनं अत्यंत चांगल्या प्रकारे आम्ही केलंय. यासोबत अनेक योजना आहेत. म्हणजे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की शेतकऱ्यांना विम्याचं कवच आम्ही दिलं आणि माननीय पंतप्रधानांनी प्रधानमंत्री फसल विमा योजना आणली. त्याचा परिणाम किती आहे तर यापूर्वी साधारणपणे आपण जर बघितलं तर इतक्या म्हणजे 15-16 लाख शेतकरी हे केवळ विम्याचं कवच घेत होते. मागच्या दुष्काळामध्ये 76 लाख शेतकऱ्यांना आम्ही विम्याची मदत केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सहभाग हा विम्यामध्ये राज्य सरकारने करून घेतला. आजही ज्यावेळी मराठवाड्यामध्ये काही भागात अतिवृष्टी झाली आणि आम्ही त्याचा आढावा घेतला, 78% शेतकऱ्यांनी विम्याचं कवच घेतलेलं आहे. त्यामुळे शेतीला शाश्वततेकडे नेण्याकरता, त्याची रिस्क कव्हर करण्याकरता आणि आता तर एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलाय की ज्याच्यामध्ये आम्ही 5000 गावामध्ये एक इंटिग्रेटेड ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा वर्ल्ड बँकेच्या मदतीनं त्या ठिकाणी करतो की ज्याच्यामध्ये तिथल्या मृदामध्ये सुधारणा, तिथल्या सॉइलमध्ये सुधारणा, तिथलं जे पाण्याचे स्ट्रक्चर्स तयार करणे, वॉटर यूज एफिशियंटली पाण्याचा उपयोग कसा करता येईल, क्रॉपिंग पॅटर्न आणि मार्केट लिंकेज असा अतिशय इंटिग्रेटेड प्लॅन. आणि याच्यामध्ये विशेषतः जो अत्यंत दुष्काळी भाग आहे असा भाग सगळा घेतलेला आहे. जो भाग सलाईन ट्रॅक आहे तो सलाईन ट्रॅक पूर्ण घेतलेला आहे. आणि या 5000 गावांचं ट्रान्सफॉर्मेशन वर्ल्ड बँकेच्या मदतीनं त्या ठिकाणी जवळजवळ 4.5-5 हजार कोटी रुपयाचा हा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलाय. आणि मला विश्वास आहे की हा कार्यक्रम यशस्वी झाला तर आम्ही महाराष्ट्रातल्या शेतीला एक वेगळा आयाम त्या ठिकाणी देऊ. मोठ्या प्रमाणात आता प्रयत्न आम्ही सुरू केलाय की हा जो काही आमचा ऊसाचा सगळा भाग आहे या ऊसाच्या भागामध्ये ड्रिप इरिगेशनला आम्ही त्या ठिकाणी त्याचा फायदा दिला पाहिजे. आणि आता सगळ्या कारखान्यांना आम्ही सांगितलं की पुढच्या 3 वर्षामध्ये जो काही ऊस तुम्ही खरेदी कराल तो ड्रिपवरचाच असला पाहिजे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही ऊसाकरता आमचं पाणी देतो की त्यातनं मोठा स्ट्रेस तयार होतो आणि त्या संदर्भातली योजना आम्ही तयार केली. मला विश्वास आहे की पुढच्या 3 वर्षामध्ये म्हणजे आपण आतापर्यंत जे काही ड्रिपचं जाळं आपल्या राज्यामध्ये उभारलेलं आहे ते 2 लाख हेक्टरचं उभारलेलं आहे. पुढच्या 3 वर्षामध्ये त्याच्यामध्ये 6 लाख हेक्टरची भर हे टाकायचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात वॉटर यूज एफिशियन्सी वाढेल, प्रोडक्टिव्हिटी वाढेल. एक पृथ्वीराज देशमुख आमचे अध्यक्ष आहेत, त्यांनी एक उपक्रम केला आणि जवळजवळ 1000 शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्या ठिकाणी त्यांनी एक एकत्रित फर्टिगेशनची व्यवस्था उभी केली. प्रोडक्टिव्हिटी दुपटीने वाढली आणि जे शेतकरी मुंबईमध्ये आपली शेती सोडून मजुराचं काम करायला आले होते ते आता परत चाललेले आहेत. मला असं वाटतं की असे जे मॉडेल्स आहेत यातलं सगळ्यात महत्वाचं काय आहे तर मार्केट लिंकेज हे महत्वाचं आहे आणि शेतमालावर प्रक्रिया होणं. आज आपल्या शेतकऱ्याला शेतमालाला भाव मिळत नाहीचं एकमेव कारण हे त्या ठिकाणी जे काही आज मार्केटची व्यवस्था आहे
त्या व्यवस्थेवर शेतकऱ्याचा कंट्रोलच नाही. हा सगळा कंट्रोल हा मधल्या व्यवस्थेचा आहे आणि म्हणून शेतकऱ्याला या व्यवस्थेतनं मुक्त करायचं आणि त्यासोबत प्रक्रिया उद्योग उभे करायचे असा एक प्रयत्न आपण सुरू केला की ज्या माध्यमातून आज आपल्याला माहिती आहे अमरावतीमध्ये इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क आम्ही सुरू केला. कापसापासनं कापडापर्यंत आपण बोलायचो ते प्रत्यक्षात एका वर्षामध्ये आम्ही करून दाखवलं. 12 इंडस्ट्री त्या ठिकाणी आल्या आणि ज्या अमरावतीच्या टेक्सटाईल पार्कमध्ये 20 वर्ष एक इंडस्ट्री देखील नव्हती. केवळ 5 स्टार इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं होतं, रस्ते केले होते, पण एक इंडस्ट्री नव्हती. आज तिथे जागा उरलेली नाही आणि कापसापासून कापडापर्यंत आणि आता ते अपॅरलचं काम चालू होतं. म्हणजे ऍक्च्युअली कापसापासून फॅशन पर्यंत हे सगळं काम त्या ठिकाणी होणार आहे. असे जवळजवळ 11 इंटिग्रेटेड आम्ही टेक्सटाईल पार्क तयार करतो. शेवटी आज ऊसाच्या शेतकऱ्याला भाव का मिळतो? कारण मार्केट त्याच्या हातामध्ये आहे. ते का हातामध्ये आहे? तर प्रक्रिया उद्योग उभे राहिले आहेत. कारखान्यांना ऊस हवाच आहे, त्यामुळे कारखाने आधी येऊन ऍडव्हान्स देतात, ऊस तोडण्याकरता मजुराचा खर्च करतात, ऊस ट्रान्सपोर्टेशन करतात. हेच आपल्याला इतर जर शेतीच्या व्यवस्थेमध्ये करायचं असेल तर कापसावर व्हॅल्यू ऍडिशन झालं पाहिजे, सोयाबीनवर व्हॅल्यू ऍडिशन झालं पाहिजे, भाज्यांवर झालं पाहिजे. आज भाज्यांना आपण मुक्त केलं आणि फळं आणि भाज्या जे मुक्त झाल्याबरोबर आज आपण बघा मुंबईमध्ये आपण जर रविवारी जाऊन बघितलं तर आम्ही आमचा बाजार सुरू केलाय विधान भवनाच्या आवारामध्ये, त्या ठिकाणी पार्किंगमध्ये. इतक्या मोठ्या प्रमाणात जवळजवळ 50%, 60%, 70% रिअलायझेशन वाढलंय शेतकऱ्यांचं आणि कमी भावामध्ये लोकांना भाजी त्या ठिकाणी उपलब्ध होते. आणि असं सर्वदूर सर्व शहरांमध्ये आम्ही करतो. आणि त्यासोबत ज्या काही व्यवस्था आम्ही उभ्या केल्या आहेत, विशेषतः जे आत्महत्याग्रस्त भाग आहे या भागामध्ये मग त्यांना अन्न सुरक्षा असो, आरोग्य सुरक्षा असो, शिक्षणाची सुरक्षा असो, अशा सगळ्या सुरक्षा या शेतकरी घटकाला देण्याचा प्रयत्न हा आम्ही निश्चितपणे केला आहे. मला विश्वास आहे की शेवटी एक मोठ्या स्ट्रेसमधून आमची शेती आज जाते. आमचा ग्रोथ रेट शेतीचा हा गेले अनेक वर्ष निगेटिव्ह आहे. मला विश्वास आहे की यावर्षी तो पॉझिटिव्ह होईल आणि हळूहळू जसं जसं हे गुंतवणूक आमची वाढत जाईल तशी तशी शेती सस्टेनेबल होईल आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये निश्चितपणे परिवर्तन झालेलं आपल्याला दिसेल. त्यासोबत आमचा प्रयत्न आहे की आज आमचा जो सगळा ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागामध्ये कम्युनिकेशन पोहोचलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की 20व्या शतकामध्ये माननीय अटल बिहारी वाजपेयीजी यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणली आणि त्यांनी सांगितलं की गावापर्यंत रस्ते पोहोचले पाहिजे. आणि त्यावेळेस ते असं म्हणाले की गावाला ज्यावेळेस रस्ता जातो त्या रस्त्याच्या माध्यमातून गावामध्ये आरोग्य सेवा जाते, त्या रस्त्याच्या माध्यमातून गावामध्ये शिक्षण जातं, त्या रस्त्याने गावातल्या वस्तू दूध असेल, फळं असतील, भाजीपाला असेल तो शहरात येतो, त्यातनं एक अर्थव्यवस्थेचं चक्र फिरतं आणि त्यामुळे एक रस्ता हा गावाच्या विकासाचा आणि आर्थिक विकासाचा स्रोत बनतो. 21व्या शतकामध्ये आता त्याची डेफिनेशन थोडी बदलली आहे. आता केवळ भौतिक रस्ता नाही, आता केवळ रोड नाही, तर आता कम्युनिकेशन रोड, कम्युनिकेशन वे हा पोचल्याने गावामध्ये प्रगती होणार आहे, समृद्धी होणार आहे. आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की आम्ही आज नागपूर जिल्हा हा पूर्ण डिजिटल केला. तिथल्या 777 ग्रामपंचायतीपर्यंत आम्ही पूर्णपणे फायबर ऑप्टिक पोहोचवली आणि 2018 पर्यंत सगळ्या गावापर्यंत आम्ही फायबर ऑप्टिक पोहोचवणार आहोत. त्याचा परिणाम काय आहे? त्याचा परिणाम असा आहे, मी आपल्याला सांगतो की परवा सिस्कोचे CEO आले होते आणि इथल्या एका हॉटेलमध्ये बसून त्यांनी 800 किलोमीटर दूर एका शाळेतल्या मुलांशी संवाद साधला आणि त्यावेळी त्या ग्रामपंचायतीतल्या, जिल्हा परिषदेतल्या शाळेतल्या मुलाचं ज्ञान पाहून त्यांनाही आश्चर्य वाटलं. हे काय होऊ शकलं? तर ही डिजिटल क्रांती तिथे पोहोचली. त्यामुळे जे ज्ञान हे पूर्णपणे अडकलेलं होतं ते ज्ञान तिथपर्यंत पोहोचलं. 25,000 शाळा, विनोद तावडेंचं या ठिकाणी भाषण झालंय, त्यांनी सांगितलं असेल 25,000 शाळा डिजिटल झाल्या. ऑनलाईन त्या आम्ही डिजिटल करतोय. त्याच्यामुळे एकीकडे शाळेवर नियंत्रण ठेवता येतं की शिक्षक येत आहेत की नाही, विद्यार्थी खरंच आहेत की नाही, त्याची क्वालिटी बदलता येते आणि हे डिजिटल इंटरव्हेन्शन पोचल्यामुळे शहर आणि ग्रामीण हा भेदच त्यातला संपतो. आज बघा या शाळा डिजिटल झाल्याबरोबर आपण बघितलं 17-18 हजार शाळातलं लर्निंग आउटकम 100% झालं. आणि जो महाराष्ट्र शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये गेली 10-15 वर्ष मी जेव्हा इकॉनॉमिक सर्व्हे उघडून बघायचो, आर्थिक पाणीचा अहवाल महाराष्ट्र शिक्षणात 13वा, महाराष्ट्र शिक्षणात 14वा, महाराष्ट्र शिक्षणात 15वा, 16वा, 13 ते 16च्या मध्ये महाराष्ट्राचा क्रमांक असायचा. तो 1.5 वर्षामध्ये 3ऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र या लर्निंग आउटकम मध्ये आला. आणि मला विश्वास आहे आज इंग्रजी शाळांमधली ज्यावेळेस 15,000 मुलं ही आपल्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये परत येत आहे, तर याचा अर्थ एवढाच आहे की आज आपण
या डिजिटल हायवेजच्या माध्यमातून तो लर्निंग आउटकम त्या ठिकाणी अचीव करतोय, लोकांपर्यंत ते ज्ञान पोहोचवू शकतोय. तीच आरोग्याची व्यवस्था आहे. आज ग्रामीण भागामध्ये आरोग्य आपल्याला द्यायचं आहे, पण हे दुर्दैव आहे. पण चांगले डॉक्टर्स हे ग्रामीण भागात जाऊ इच्छित नाहीत. जे फक्त कुठलं तरी मिशन घेऊन जातात अशी काही अपवाद आहेत, पण असे मिशन म्हणून तिथे जाणारे कमी आहेत. आज ग्रामीण भागामध्ये विशेषतः MBBS डॉक्टर आम्ही ऍडव्हर्टिजमेंट काढली तरी येत नाही अशा प्रकारची अवस्था आहे. आणि एकीकडे ही अवस्था आहे, दुसरीकडे आपल्याला आरोग्याच्या सेवा तिथे पोचवायच्या आहेत. आज या डिजिटल क्रांतीमुळे आम्ही एका गावाला थेट जे हॉस्पिटलशी जोडलं आणि जे हॉस्पिटलमध्ये टेलिमेडिसिनच्या माध्यमातून इथे डॉक्टर बसले होते, इथे त्यांनी स्टेटोस्कोप लावला, तिथे त्याला जे ॲपरेटस लागलं होतं त्याच्यातनं त्यांना त्याचे ठोके ऐकू गेले, त्या माध्यमातून त्यांनी त्याच्या सगळ्या टेस्ट केल्या, त्या टेस्ट करून तिथल्या तिथे त्याला इंटरव्हेन्शन सांगितलं. आणि HP सोबत तर आम्ही एक छोटं आरोग्य केंद्र तयार केलेलं आहे की ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये व्यक्ती गेल्यानंतर त्याचे बायोमेट्रिक कॅप्चर करायचे. ते बायोमेट्रिक कॅप्चर केल्यानंतर त्याच्या सगळ्या टेस्ट त्या ठिकाणी होतात. आणि कशामध्ये? कंटेनरमध्ये, कुठे उचलून ठेवून द्या, ते कंटेनरमध्ये. आणि त्याला रिअल टाइम मध्ये आम्ही या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून सेकंडरी टर्शरी युनिटशी जोडलेला आहे. तिथे डॉक्टर बसलेला आहे. म्हणजे जर डॉक्टर गावात जायला तयार नसेल तर गाव डॉक्टर पर्यंत पोहोचवतोय, आम्ही कनेक्ट करतोय आणि तिथे बसून रिअल टाइमवर त्याचं कंप्लीट मॉनिटरिंग तो करतोय. आणि त्या माध्यमातून त्याला जे काही मेडिकल इंटरव्हेन्शन द्यायचं आहे ते इंटरव्हेन्शन देण्याचा प्रयत्न हा आपण करतोय. आणि म्हणून या डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून 28-29 हजार ज्या सगळ्या ग्रामपंचायती आहेत, या सगळ्या ग्रामपंचायतीपर्यंत 2018 पर्यंत ही फायबर आम्ही पोहोचवणार आहे, डिजिटल क्रांती पोहोचवणार. त्याचं पलीकडे काय होणार आहे तर त्याच्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज हवा आहे. हा हवामानाचा अंदाज रिअल टाइम मध्ये आम्ही त्यांना देऊ शकू. त्या ठिकाणी किऑस्क असतील त्याच्यावर या डिजिटायझेशनच्या माध्यमातून त्यांना हवामानाचा अंदाज देऊ शकू. ह्युमिडिटी किती आहे आम्ही त्यांना सांगू शकू, मॉइश्चर किती आहे त्यांना सांगू शकू, या मॉइश्चर मध्ये त्यांनी काय लावलं पाहिजे, त्यांच्या पिकांवर काय कीड येऊ शकते, याचं रिअल टाइम प्रत्येक गावाला आम्ही त्या ठिकाणी त्याची माहिती देऊ शकू अशा प्रकारचं. आणि या सेन्सर्सच्या माध्यमातून माती परीक्षणापासून तर सगळ्या प्रकारच्या ऍडवायझरीज पर्यंत सगळ्या गोष्टी या आपल्याला करता येतील. त्यामुळे केवळ स्मार्ट शहरं नाही तर स्मार्ट गावं देखील आम्ही तयार करतोय. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आणि या 777 ज्या ग्रामपंचायती आता आम्ही केल्या आहेत त्या ग्रामपंचायतीत जाऊन जर कोणी बघितलं तर लक्षात येईल की डिजिटल इंटरव्हेन्शनने किती परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे. आणि पिढी आपली किती आज ITI आहेत आपले, या ITI मध्ये मोठ्या प्रमाणात आता डिजिटल क्लासरूम सुरू केलेले आहेत. मुंबईमध्ये बसून मुंबईच्या एका स्टुडिओमधनं या ITI मध्ये लेटेस्ट जे काही शिक्षण आहे ते आपण देऊ शकतो. आणि त्या माध्यमातून ही जी काही गॅप आहे स्किलची, ती गॅप आपण दूर करू शकतो. आज स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण 3 लाख महिलांना स्किल देण्याचं काम सुरू केलं आहे. अप्रेंटिसच्या माध्यमातून 1 लाख मुलांना आपण त्या ठिकाणी काम दिलेलं आहे. आणि त्याच्याच माध्यमातून आपण जवळजवळ आता 7 लाख इंडस्ट्रीशी, म्हणजे स्किल डेव्हलपमेंट सरकार तर करत आहे पण ऍक्च्युअल इंडस्ट्रीशी त्या ठिकाणी आपण इंडस्ट्री सोबत संधान साधून त्या माध्यमातून इंडस्ट्री जवळजवळ आपल्याकडे 7 लाख मुलांना आता स्किल डेव्हलपमेंट देते आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा परिणाम होतोय. अगदी आपण जर बघितलं तर आता ज्या योजना आम्ही सुरू केल्या विशेषतः उच्च शिक्षणामध्ये जी आम्ही योजना सुरू केली राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने, की ज्याच्यामध्ये आमच्या सरकारी कॉलेजेसमध्ये आज जागा कमी आहेत आणि आम्ही 82 पासनं पूर्ण प्रायव्हेटायझेशन करून टाकलं शिक्षणाचं. आज आपण जर इंजिनिअरिंगचा विचार केला तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आमच्या एकूण जागा 6000 आहेत सरकारच्या आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये 1,45,000 जागा आहेत. आणि आज या 1,45,000 जागांमध्ये जर आपण बघितलं तर त्याची फी परवडत नाही. त्यामुळे पैसा असेल तो शिकू शकतो, पैसा नसेल तो शिकू शकत नाही, अशी उच्च शिक्षणातली अवस्था आहे. आणि त्यामुळे विशेषतः जे तरुणाई आहे त्याच्यामध्ये एक निराशा आहे. आज या योजनेच्या माध्यमातून एकीकडे आपण गुणवत्ता इन्शुअर केली, कारण आपण सांगितलं की अक्रेडिटेशन 2 वर्षात त्यांना घ्यावं लागेल. दुसरीकडे सांगितलं की 60% त्या स्टुडंटला असले पाहिजेत आणि अशा स्टुडंटचा खर्च हा उच्च शिक्षणाचा या योजनेच्या माध्यमातून आपण देतोय. किंवा आज आपला जो अल्पभूधारक शेतकरी आहे या शेतकऱ्याला शहरामध्ये पोराला शिकवायचं, फी तर तुम्ही देणार, राहायचं कसं, त्याच्याकरता पंजाबराव देशमुख योजना आपण तयार केली की ज्या योजनेच्या माध्यमातून त्याला राहण्याकरता पैसे देतोय. आज आदिवासी विद्यार्थी आहे, गेली 7-8 वर्ष आदिवासी विद्यार्थी सातत्याने त्या ठिकाणी आंदोलन करत होते, कारण आदिवासी विद्यार्थ्यांना शहरात राहायचं तर राहायचं कुठे, कारण जे काही आपण हॉस्टेल तयार केले त्या हॉस्टेलची संख्या संपल्यानंतर 25-25 हजार आदिवासी मुलं हे शिक्षणापासून वंचित राहायचे. आज त्या सगळ्यांना आपण त्या ठिकाणी योजना उपलब्ध करून दिली की ज्यातनं त्याचा राहण्याचा खर्च, खाण्याचा खर्च, साहित्याचा खर्च हा सगळा आपण देतो. आणि ही जी 20-25 हजार मुलं
जी आंदोलनाला बसली होती, दरवर्षी ते आंदोलन करतात. आज त्यांचा प्रश्न हा राज्य सरकारने सोडवला. एवढंच नाही तर आज एकीकडे आश्रमशाळांचं सबलीकरण झालं पाहिजे, आता प्रयत्न आहेच. पण आमचं म्हणणं आहे की आदिवासी मुलांनी केवळ आदिवासी शाळांमध्येच का शिकावं, त्यांनी जनरल शाळांमध्ये, चांगल्या शाळांमध्ये का शिकू नये. आणि म्हणून आम्ही निर्णय केला की नामांकित शाळांमध्ये आदिवासी मुलांना शिकवायचा आणि त्याचा खर्च राज्य सरकारने करायचा. आणि त्या माध्यमातून आज 25,000 मुलं मागच्या वर्षी, 25,000 मुलं या वर्षी राज्यातल्या नामांकित शाळांमध्ये आपण आदिवासी त्या ठिकाणी भरती केले. आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय. किंवा आज पोषण आहाराच्या संदर्भात अनेक गोष्टी चाललेल्या आहेत. पण त्याच्यामध्ये मला हे सांगितलं पाहिजे की आम्ही सेंट्रलाइज किचन आश्रमशाळांकरता सुरू केलं, एक नाशिक जिल्ह्यात चालू केलं, दुसरं ठाण्या पालघरमध्ये चालू केलं. आणि या किचनचा उपयोग असा झाला की 25,000 मुलांना त्या सेंट्रलाइज किचन मधनं आम्ही आश्रमशाळातल्या मुलांना त्या ठिकाणी जेवण देतोय. चांगलं जेवण मिळाल्यावरून त्यांचे फिजिकल पॅरामीटर्स बदलले आहेत, त्यांचं लर्निंग आउटकम बदलत आहे. आणि म्हणून वेगवेगळे जे क्षेत्र आहेत समाजाचे त्याच्यामध्ये मोठं परिवर्तन आज इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये राज्य सरकार प्रचंड मोठं काम करत आहे. अगदी नागपूर मुंबई कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे जो आम्ही तयार करणार आहोत, हा कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे नाही आहे, ही महाराष्ट्राच्या समृद्धीचा कॉरिडॉर आहे. महाराष्ट्रातली 24 जिल्हे हे आम्ही मुंबईशी इंटिग्रेट करतोय. आणि या 24 जिल्ह्यातनं सगळ्यात दूर नागपूर, समजा नागपूरपासून मुंबईला पोहोचायला 8 तास लागतील, इतर सगळ्या जिल्ह्यातनं 8 तासापेक्षा कमी वेळामध्ये आपण मुंबईपर्यंत पोहोचू. आणि मुंबईचं जेएनपीटी जे आहे, हे जेएनपीटी 60% कंटेनर ट्रॅफिक आज त्या ठिकाणी हँडल करतं. आणि या जेएनपीटीचा उपयोग हा मुंबईला, पुण्याला, थोडा बहुत नाशिकला झाला, अगदी क्वचित औरंगाबादला झाला. त्यामुळे आपली इंडस्ट्री केवळ तिथे गेली. आणि कृषीवर आधारित तर आपण व्हॅल्यू ऍडिशन करू शकलो नाही, कारण एक्सपोर्ट पोटेन्शियलच नाही. पण हा समृद्धी कॉरिडॉर झाल्याबरोबर कंटेनर कुठूनही महाराष्ट्रातनं 24 जिल्ह्यातनं 16 ते 20 तासामध्ये हा कंटेनर जेएनपीटीवर पोहोचू शकणार आहे. त्यामुळे आता कुठल्याही इंडस्ट्रीला, जगातल्या निवेशकांना कुठेही आपली इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये लावणं हे सोपं होणार आहे. आणि या कम्युनिकेशन हायवेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात, म्हणजे मी हा जर दावा केला तर तो चुकीचा होणार नाही, हा कम्युनिकेशन हायवे महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा 20 वर्ष पुढे नेणार आहे. शहरातलं इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात आम्ही तयार करतो. मेट्रोचं या मुंबईमध्ये मला सांगितलं पाहिजे की जे जाळं आम्ही तयार केलेलं आहे, खरं आपण सरकारमधल्या 2 सरकारमधली जर तुलना केली तर ती आपल्या लक्षात येईल की 8 वर्षामध्ये 10 किलोमीटर मेट्रो, आणि आम्ही 2 वर्षामध्ये 172 किलोमीटर मेट्रोचे मंजुरी देऊन त्यातल्या जवळजवळ आता 100 किलोमीटरची कामं सुरू केलेली आहेत. आणि इतर कामं देखील आम्ही सुरू करणार आहोत. आणि मला विश्वास आहे की 2020 सालापर्यंत आपल्याला या मुंबईमध्ये कुठूनही कुठेही पब्लिक ट्रान्सपोर्टने जाता येईल. पब्लिक ट्रान्सपोर्टचं आम्ही इंटिग्रेशन करतोय. एकीकडे मेट्रोचं जाळं, आपल्याला माहिती आहे सबर्बन रेल्वे आपण तयार केली. आज 70 लाख लोकांना सबर्बन रेल्वे आपल्या लोकांना त्या ठिकाणी प्रवाशांना एक सोय झाली. आता जे मेट्रोचं नेटवर्क आपण तयार करतोय ते 80 लाख लोकांकरता करतोय. म्हणजे 70 लाख हे आणि 80 लाखाकरता ते. आणि मेट्रोचा फायदा असा असतो, ते फास्ट असतं, त्याचा टर्नअराउंड टाइम कमी असतो, स्टेशन मधली जी काही दुरी असते ती लांबी ही कमी असते. त्यामुळे एंड टू एंड सोल्युशन आपल्याला मिळतं. हे सगळं करत असताना ट्रान्सपोर्टेशनचं इंटिग्रेशन आम्ही करतो की ज्या इंटिग्रेशनच्या माध्यमातून मुंबईमध्ये मेट्रो, मोनो, सबर्बन रेल्वे आणि बेस्ट या सगळ्यांमध्ये एकच तिकीट चालेल, एका तिकिटावर आपल्याला प्रवास करता येईल. आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला एंड टू एंड सोल्युशन. पब्लिक ट्रान्सपोर्ट लोक केव्हा वापरतात, तुम्ही उभे आहे तिथे जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर माहिती मिळाली की तुम्हाला जिथे जायचं आहे, एक मोबाईलवर तुम्ही त्या ठिकाणी टच केल्यावर मोबाईलने सांगितलं पाहिजे की इथे जा, इथे मेट्रोचं स्टेशन आहे, तिथे बसला की तिथनं या स्टेशनला उतर, इथे मोनोचं स्टेशन आहे तिथनं उतर, इथे बेस्टची बस तुझ्या घरापर्यंत जाते. तर तो 100% एंड टू एंड हे सोल्युशन वापरेल. कारण ट्रॅफिकचा प्रॉब्लेम त्यातनं सॉल्व्ह होईल, त्याच्या जाण्याची जो काही वेग आहे तो वाढेल. एका तासामध्ये मुंबईच्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागामध्ये MMR सहित आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. किंवा अगदी ट्रान्स हार्बर लिंक हा प्रोजेक्ट गेली 20 वर्ष आपण ऐकतोय. 20 वर्ष त्याचे चित्र कितीतरी वेळा आपण वाहिन्यांवर पाहिले, पेपरमध्ये बघितले, कधी ती पूर्ण झाली नाही. आज ही 18,000 कोटीची ट्रान्स हार्बर लिंक, त्याच्या सगळ्या मान्यता घेतल्या, त्याचं टेंडर काढलं. आणि मला विश्वास आहे की पुढच्या 3 महिन्यामध्ये ट्रान्स हार्बर लिंकचं आम्ही या ठिकाणी काम सुरू करू. आणि मुंबई आणि नवी मुंबई हे 22 किलोमीटरनी जोडल्या गेल्यामुळे आज मुंबईचं कंजेशन जे आहे ते आपल्याला संपवता येईल. आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं की मोठी मोठी जी कोस्टल शहर आहे, ही शहरं हिंटरलँडशी जोडल्यानंतर एक मोठा एरिया ओपन अप होतो, त्यातनं हाऊसिंगचा प्रश्न सुटतो, अफोर्डेबल हाऊसिंग आपल्याला तयार करता येतं. आणि त्यामुळे तो विषय असेल किंवा मुंबईतले अनेक, आज सीसीटीव्हीचा मुंबईचा जो सर्व्हिलन्सचा आपण काम या ठिकाणी केलं, 26/11च्या अंमल्यानंतर सीसीटीव्ही मुंबईत लावायचे असं ठरलं, पण ते लागू शकले नाहीत.
आमचं सरकार आल्यानंतर एका वर्षामध्ये संपूर्ण मुंबई सीसीटीव्ही सर्व्हिलन्स खाली आम्ही आणली. नुसती ती आणली नाही, आज त्याची कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आहे. आपल्याला ट्रॅफिक मॅनेजमेंट त्यातनं करता येतं. आता आमच्या ट्रॅफिक कॉप्सला लोकांना थांबवून त्या ठिकाणी चालन करण्याची आवश्यकता नाहीये. आमचे ANPR कॅमेराज आहेत, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिडिंग हे त्याच्यामध्ये आहे. कोणीही त्या ठिकाणी सिग्नल तोडला की थेट तो कॅमेरा त्याचा फोटो काढतो, त्याचं RTOच्या रेकॉर्डशी संलग्न केलेला आहे, त्यातनं ऑटोमॅटिक चालन जनरेट होतं. म्हणजे त्या ठिकाणी जो सिग्नल तोडणार आहे तो घरी पोहोचायच्या आत आम्ही त्याला नोटीस देतो, त्याला चालान देतो आणि त्याला सांगतो की बाबा हे चालणार नाही. आणि या माध्यमातून ट्रॅफिक जो काही आहे त्याचं मॅनेजमेंट असेल आणि सोबत या सर्व्हिलन्स सिस्टीमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात एक मुंबईवर आपल्याला आज नजर ठेवता येते. कारण मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, वल्नरेबल शहर आहे. पण केवळ मुंबई पुरतं नाही, नागपूरची मेट्रो असेल, पुण्याची मेट्रो असेल. आज मला आनंद वाटतो की देशामध्ये जे माननीय मोदी साहेबांनी जे फ्लॅगशिप प्रोग्राम दिलेले आहेत, त्या सगळ्या फ्लॅगशिप प्रोग्राम मध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. आम्ही पहिल्या जी काही 10 शहरं ही स्वच्छ शहर आहेत, त्यातली 5 शहरं, देशातल्या 10 शहरांमध्ये 5 शहरं आमची आहेत. देशातली जी काही शहरं व्हॅलिडेट झाली त्यातल्या 118 शहरांपैकी 52 शहरं महाराष्ट्रातली आहेत. पहिले 10 जिल्हे जे हागणदारी मुक्त झाले त्यातले 5 जिल्हे महाराष्ट्रातले आहेत. आज सगळ्यात जास्त शौचालय हे ग्रामीण भागामध्ये बांधण्याचा रेकॉर्ड महाराष्ट्राने केलेला आहे. त्यामुळे जे काही नॅशनल मिशन्स असतील, आज जवळजवळ आमचे 7 शहरं हे स्मार्ट सिटीमध्ये त्या ठिकाणी आले आहेत. एवढी शहरं कुठल्याही राज्याची आलेली नाहीत. आम्ही आज पुण्याचं सीसीटीव्ही सर्व्हिलन्स पूर्ण केलं, आता नाशिकचं आम्ही करणार आहोत. वेगवेगळ्या शहरामध्ये हे ज्या काही व्यवस्था आहे त्या व्यवस्था आम्ही उभ्या करतो आहोत. त्यामुळे शहरही चांगली झाली पाहिजेत, गावही चांगली झाली पाहिजेत. असा एक इंटिग्रेटेड अप्रोच घेऊन सरकार अत्यंत वेगानं, ते सोशल सेक्टर असो, ते शेतीचं सेक्टर असो, ते उद्योगाचं सेक्टर असो. आज उद्योगामध्ये लिकॉन यू फाउंडेशन जे जगातलं सगळ्यात महत्वाचं फाउंडेशन आहे, त्यांनी सांगितलं की इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वर आहे. केंद्र सरकारने जे इज ऑफ डुईंग बिझनेसचे मानकं केलेले आहेत त्याच्यामध्ये आता आम्ही 100% 90% वर गेलो. 100% झाला. आम्हाला थोडा वेळ लागेल कारण मोठं राज्य आहे. छोटी राज्य पोहोचली 95 वर, काही 99 वरही पोहोचली. पण मोठ्या राज्यांमध्ये 90% वर कोणी पोहोचलं नाही. मला विश्वास आहे की आता आम्ही 96% वर पोहोचू. आणि मग उद्योगाच्या क्षेत्रातही पहिला क्रमांक आपला आहे. सगळ्यात जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आलेली आहे. सर्वात जास्त एक्सपोर्ट आपण करतो, सर्वात जास्त गुंतवणूक आपल्याकडे येते आहे. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे कारण मला तिकडे चेहरा दिसतोय की माझ्या वेळेपेक्षा जास्त वेळ घेतलेला आहे, त्यामुळे मला थांबण्याची आवश्यकता आहे. हे जरी असलं तरी देखील मी एकच गोष्ट सांगतो की जे बोललो होतो ते आम्ही करतो. बदलायला वेळ लागेल, बदलायची सुरुवात झाली आहे, ती जमिनीवर दिसते आहे. आणि माझा दावा आहे की 5व्या वर्षी ज्या वेळेस माझा विजन मध्ये मी येईल त्यावेळी तुम्हीच या ठिकाणी मला उदाहरण दाखवाल की या गोष्टी तुम्ही सांगितल्या होत्या, या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. महाराष्ट्र बदलतोय, तो बदलणार आहे. एक देशातलं सगळ्यात चांगलं राज्य हे महाराष्ट्र निश्चितपणे असेल हा विश्वास मी आपल्याला देतो. खूप खूप धन्यवाद. मला असं वाटतं की जे मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत ते या सरकारच्या विरोधात आहे असं जर कोणी म्हटलं तरी चुकीचं असेल. अपेक्षा सरकारकडनं असेल, पण या मागण्या ज्या आहेत त्या आजच्या नाही आहेत. वेगवेगळ्या सरकारनी या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा आक्रोश उभा राहिला. मी मागे देखील बोललो की आज मराठा समाजामध्ये विशेषतः 2 भाग झाले आहेत. एक प्रस्थापित आहेत आणि एक विस्थापित आहे. प्रस्थापितांचा विकास झालाय, विस्थापितांचा विकास झालेला नाही. हा मोठा समाज आहे आणि त्यामुळे हा आक्रोश त्या माध्यमातून तयार झालेला आहे. आणि निश्चित सरकारकडनं अपेक्षा आहे आणि म्हणूनच सरकार या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. आज विशेषतः जी योजना आम्ही राजर्षी शाहू महाराज योजना असेल, पंजाबराव देशमुख योजना असेल, याचा मोठा जो काही फायदा होणार आहे हा मराठा समाजाला होणार आहे. अर्थात इतर समाजाला होणार आहे, म्हणजे अगदी मुस्लिम समाजाला देखील त्याचा फायदा निश्चितपणे होणार आहे, अल्पसंख्याकांना होणार आहे. पण आज मराठा तरुणांमध्ये एक जी निराशा होती की आम्ही मार्ग मिळवतो पण आमच्याजवळ पैसे नाही आहेत, त्यामुळे आम्ही कॉलेजमध्ये शिकू शकत नाही. आज त्याकरता राज्य सरकारने पुढे येऊन अशा प्रकारची योजना तयार केली आहे. मला असं वाटतं की मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या जवळजवळ योग्य आहे आणि त्या मागण्या सोडवण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारने पुढाकार घेतलाय. आणि मला असं वाटतं की समाजाच्या मागण्या या पक्षाच्या असू शकत नाही, ते एका सरकारच्या असू शकत नाही. आणि म्हणून मी सांगितलं की समाजातली मंडळी आणि विविध सगळे लोक एकत्रित येऊन या मागण्या सोडवल्या पाहिजे. राज्य सरकार निश्चितपणे या मागण्या
च्याकडे गंभीरतेनं बघताय, त्याची कारवाई आम्ही सुरू केलेली आहे आणि आम्ही निश्चित त्या सोडू. मला फक्त एवढंच विचारायचं आहे की मागच्या सरकारनं असं केलं होतं की निवडणुकांच्या काही महिने आधी आरक्षणाची घोषणा केली होती, तर यावेळेलाही तसंच होणार नाही ना? लोकांना असं वाटतंय की पुन्हा 3 वर्षांची वाट बघायला लागेल, म्हणजे लवकर होईल ना? एवढंच नाही. असं आहे की आता हा मुद्दा उच्च न्यायालयात आहे आणि आता त्याच्यावर काही निर्णय हा उच्च न्यायालयातनं करायचा आहे. त्यामुळे उच्च न्यायालयामध्ये उचित बाजू मांडली गेली पाहिजे. ज्या डेफिशियन्सी उच्च न्यायालयाने दाखवल्या आहेत त्या दूर केल्या पाहिजे. त्याकरता राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्न करते. आपण काही प्रश्न घेऊया. नमस्कार सर. वाहित असतं या सगळ्या योजना कार्यवाहीत येण्यासाठी आपण विशेष कृती आराखडा किंवा कृती समिती तयार केली आहे का? फार चांगला प्रश्न आपण विचारला. या इतक्या वेगाने आम्ही का करू शकलो याचं कारण मी सांगतो की एक मी चीफ मिनिस्टर्स वॉर रूम तयार केली आहे आणि या वॉर रूमचा कॉन्सेप्ट काय आहे तर वॉर रूम मध्ये जे प्रोजेक्ट आम्ही घेतो त्या प्रोजेक्टची बैठक लावल्यानंतर जितक्या वेगवेगळ्या प्रकारच्या एजन्सीज असतील त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व, या सगळ्यांचे प्रमुख तिथे उपस्थित असतात आणि त्यांना सगळ्यांवर जबाबदारी असते की इथे प्रश्न सोडवा, फायली फिरवू नका. यांनी फाईलवर लिहायचं, मग त्यांनी फाईलवर लिहायचं, मग त्यांनी उलट लिहून परत फाईल वापस यायची. इथे बसा आणि इथे निर्णय करा. त्यामुळे आपण बघा की ज्या म्हणजे मेट्रो सारख्या की ज्याच्यात 2-2 वर्ष डीपीआरला लागायचे, 2 महिन्यात डीपीआर तयार झाले, 2 महिन्यात त्याला MMRDA यांनी मान्यता दिली, पुढच्या 2 महिन्यामध्ये राज्य सरकारने मान्यता दिली, त्याच्या पुढच्या 3 महिन्यात आम्ही टेंडर केलं. म्हणजे ज्या प्रोसेसला 8 वर्ष लागायचे ते 8 महिन्यात आम्ही केली. याचं कारण मुंबई सारख्या ठिकाणी एक जर रेल्वेचं नेटवर्क आपल्याला तयार करायचं असेल तर 18 एजन्सीजचं कॉर्डिनेशन करावं लागतं किंवा कुठल्याही प्रोजेक्टमध्ये वेगवेगळ्या एजन्सीजचं कॉर्डिनेशन करावं लागतं. ते कॉर्डिनेशन या सीएम वॉर रूमच्या माध्यमातून आम्ही करतो. दुसरी एक पद्धत आम्ही KRAचीच केली आहे. मी सगळ्या विभागांना त्यांचे मंत्री आणि सेक्रेटरी यांना बोलवून त्यांचे की रिझल्ट एरिया ठरवले आहेत, त्यांच्याशी चर्चा करून ठरवले आहेत की एका वर्षात त्यांनी काय अचीव्ह करायचं आणि सेक्रेटरीचं मूल्यमापन हे KRAच्या आधारावर होतं. त्याच्यामुळे आता टार्गेट आहे प्रत्येकासमोर की हे काम झालंय की नाही आणि त्याचं रिअल टाइम मॉनिटरिंग आम्ही करतो. माझ्याकडे माझा डॅशबोर्ड आहे, ज्या डॅशबोर्डवर ते सेक्रेटरी त्याच्यावर लिहितात की KRA प्रमाणे इतकं अचीव्ह झालंय. त्याच्यावर चीफ सेक्रेटरी लिहितात झालाय की नाही झालं आणि त्यांचं कमेंट लिहितात आणि शेवटी माझा कमेंट लिहितो. त्यामुळे असं नाही की एखादी गोष्ट सांगितली की वर्षभरानेच पाहिजे आहे. त्याचं दर महिन्यात रेग्युलर मॉनिटरिंग होत आहे. दर 2 महिन्यांनी एकेका विभागाची बैठक होऊन तुमच्या KRA मध्ये तुम्ही काय अचीव्ह केलंय याची माहिती घेतली जाते आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळे प्रोजेक्ट जे सांगितले आहेत त्यामुळेच ते इम्प्लिमेंट होऊ शकतात. कृतीशीलतेकरता गतिशीलता. प्रश्न. माझं नाव अशोक दाता. आपण मेट्रोबाबत ज्या तडफेने काम केलं त्याचं अत्यंत अभिनंदन. आय थिंक अशा यही तडफ आता मी कधीच कुठेच पाहिली नाही. परंतु याबरोबरच मला एक वाटतं एक आपला जो पदर आहे त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आहे, ते केलंच पाहिजे. आणि ते म्हणजे शिस्त, वाहतुकीतील शिस्त आणि पार्किंग याच्यावर मला वाटतं लक्ष जेवढं द्यायला पाहिजे तर अजिबात दिलं गेलं नाही. आणि ते जर नाही दिलं तर मेट्रो असून देखील त्याची परिणामकारकता खूप कमी होईल. मला वाटतं आपलं म्हणणं योग्य आहे आणि जरूर विशेषतः आता CCTV सर्व्हिलन्स आल्यामुळे आम्हाला पार्किंग आणि वाहतूक याच्यावर भरपूर नियंत्रण करता येईल. कारण आम्हाला रिअल टाइम मॉनिटरिंग करता येईल. त्यामुळे कुठे कोंडी होते ती कोणामुळे होते. अनेक वेळा कोंडी का होते तर एखाद्या ठिकाणी चुकीचं पार्किंग झालेलं असतं, एखाद्या ठिकाणी गाडीमध्ये अडली असते. तर हे निश्चितपणे आम्ही करू. नमस्ते सर, मी ॲडव्होकेट रंजना गवांदे, मी सामाजिक कार्यकर्ते आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या जात पंचायतीचं जे वास्तव आहे खूप समोर आलेलं आहे आणि जात पंचायतीच्या संबंधाने जे कार्यकर्ते काम करतात, मी महाराष्ट्र अनलिस्टच्या संबंधाने बोलते, तर आपल्याकडे त्या कायद्याच्या संबंधाने मागणी झाली, त्या संबंधाने मसुदा प्रोड्यूस केला गेला आणि आपण ह्याच कार्यक्रमामध्ये ABP माझा विजन ह्या कार्यक्रमात आपण आश्वासन दिलं होतं की आम्ही त्या संबंधाने कायदा करू आणि खरं तर आपलं त्यासाठीचं अभिनंदन. मागच्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहात तो संमत झालं विधेयक, परंतु ते केंद्राकडे आपण पाठवलं आहे आणि त्याला 6 महिने झाली आहे, तर अजूनही ते विधेयक पास झालेलं नाहीये आणि आजही त्या संबंधाने अनेक अडचणी येत आहेत, अशा अनेक केसेस समोर येत आहेत. खरं म्हणजे दोन्ही सभागृहाने एक मताने हा कायदा पास केलाय आणि आता केंद्र सरकारकडे त्याचा आमचा फॉलोअप चाललाय. हा कायदा केंद्राच्या डोमेन मधले काही विषय त्याच्यात असल्यामुळे जवळजवळ 8 डिपार्टमेंट मधून तो जातो. आता जवळजवळ सगळ्या डिपार्टमेंटचा क्लिअरन्स आम्हाला तो मिळालेला आहे आणि मला अपेक्षा आहे की लवकरच आता त्याला केंद्र सरकारची मान्यता मिळेल. आपण पुढचे काही प्रश्न घेऊया.
मी विजय पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल. सर, आपलं मनोगत मांडताना पण आरोग्य क्षेत्राबद्दल मांडलं, डॉक्टर्स जात नाहीत रुरल भागामध्ये, खेडोपाड्यामध्ये. अशा वेळेला तिथं सेवा देणारा जो आहे तो रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे. आणि हे जे औषध निर्माण अधिकारी आहेत यांचे अनेक वर्षांपासूनचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. इव्हन अशा स्थितीमध्ये की जिथं ते चांगल्या प्रकारची सेवा देत आहेत तेव्हा त्यांना सुविधा तर नाही येतच, तर त्यांचे वेतन श्रेणीचे, पदोन्नतीचे बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत, प्रलंबित आहेत. या विषयामध्ये आपण काय पोषक धोरण अवलंबाल काय? नाही, निश्चितच आम्ही अवलंबू. फक्त याच्यामध्ये आता आपल्याला त्याची माहिती आहे, मुळामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या न्यायालयाच्या केसेस चाललेल्या आहेत आणि काही लोक ही भूमिका घेतात की यांना रिकग्निशनच देऊ नका. काही लोक म्हणतात की यांनी लिमिटेडच काम केलं पाहिजे, यांना ते अधिकारच नाही आहे. खरं म्हणजे माझंही मत आहे की ते उत्तम काम करतायत. आज त्यांच्यामुळे एक सेवा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणून राज्य सरकार अशा लोकांच्या पाठीशी निश्चित उभा राहील. आपण आणखी काही 2 प्रश्न घेऊया. संदीप. सर, काल एबीपी माझानं एक स्टोरी दाखवली होती ज्याच्यामध्ये मदरशांचं अनुदान लाटण्याचे प्रकार आपल्या राज्यामध्ये होत आहेत मोठ्या प्रमाणात. तर त्याच्याबद्दल आपल्याकडनं कशा पद्धतीची पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे? असं आहे की आता खूप मोठ्या प्रमाणात ट्रान्सपरन्सी आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि आपण बघितलं असेल स्कॉलरशिपच्या संदर्भात आम्ही एक समिती तयार केली, टास्क फोर्स. आणि असं लक्षात आलं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात बोगस विद्यार्थी दाखवून स्कॉलरशिप लाटली जात होती. म्हणजे 200 कोटी तर लोकांनी आमची टास्क फोर्स तयार झाल्यानंतर क्लेमच केले नाही, सोडून दिले. एका टास्क फोर्सने 500 कोटी रुपये आमचे त्या ठिकाणी वाचलेले आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे सगळं आता आम्ही बायोमेट्रिकवर आणतो, सगळं इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर आणतो, अतिशय ट्रान्सपरंट सिस्टीम तयार करतो. त्यामुळे आता हे अनुदान वगैरे अशा प्रकारचं लाटता येणार नाही. अल्पसंख्याक विभागाला देखील मी सूचना या निमित्ताने दिलेल्या आहेत की त्यांच्या ज्या योजना चालतात या सगळ्या योजना या आधार लिंक केल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून म्हणजे आपल्याला फक्त एक सांगतो की किती परिणाम आहे. तर आम्ही ज्यावेळेस सत्तेवर आलो त्यावेळेस 1.5 कोटी लोकांना आपण म्हणजे 6 कोटी अन्न सुरक्षेचे आणि 1.5 कोटी लोकांना आपण ऍडिशनल 1000 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीतनं टाकून आपण त्यांना काही त्यात मदत करत होतो एक विशेष रेटवर. आमच्या हे लक्षात आलं की यात काहीतरी बोगसगिरी आहे. म्हणून आम्ही सांगितलं की 6 महिने हे आम्ही देणार नाही, आम्ही पहिल्यांदा ह्याचं व्हेरिफिकेशन करू आणि त्यानंतर आम्ही योजना सुरू करू. आपल्याला आश्चर्य वाटेल, 99 लाख आतापर्यंत बोगस सापडले आहेत आणि हे 1.5 कोटीपर्यंत जातील. म्हणजे 1000 कोटी रुपये आपण गरीबाच्या नावावर देत होतो. फार लोकांनी हंगामा केला, गरीबाचं बंद केलं, गरीबाचं बंद केलं. आता त्या खऱ्या गरीबाला त्याहीपेक्षा कमी किमतीमध्ये आम्ही ते सर, याच्यात मराठवाड्यात प्रामुख्यानं असं लक्षात आलंय की गावामध्ये एक नाही तर 2-2 मदरसे आहेत आणि तिथे विद्यार्थी येतात असं कागदावर दाखवलं गेलंय. प्रत्यक्षात त्या गावात गेल्यानंतर एबीपी माझाच्या प्रतिनिधीला असं आढळलं की तिकडे मदरसा तर काय, तिकडे कुठल्याही प्रकारची खोलीही नाही की जिकडे विद्यार्थी येऊन शिकतात. अशा याच्यावर कारवाई काय करणार? नाही, कारवाई तर निश्चित होईलच आणि त्याचसोबत हे घडू नये. बघा, नुसती कारवाई करून चालणार नाही, कारण शेवटी आपल्याला मुलांना शिक्षण द्यायचं आहे. आम्ही तर पुढे जाऊन सांगितलं की मदरस्यांनी इंग्रजीचं शिक्षण दिलं पाहिजे, गणिताचं शिक्षण दिलं पाहिजे. त्या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न करतो. त्यामुळे जिथे बोगसबाजी असेल त्या ठिकाणी निश्चित कारवाई केली जाईल. पुढचा प्रश्न. नमस्कार सर, मैं प्रीति हूँ. सर, आपने बोला था कि आपकी जो विजन पहले थी मुख्यमंत्री बनने से पहले उस पर आप आज भी कायम हैं, लेकिन इरिगेशन के मसले में ये दिख नहीं रहा है. इरिगेशन स्कैम के अक्यूज को पनिशमेंट नहीं हुई है और जो इरिगेशन प्रोजेक्ट्स का विरोध किया गया था जैसे कि कृष्णा मराठवाड़ा प्रोजेक्ट, उसको आज आपने परमिशन दी है, उसके ऊपर इतने सारे करोड़ रुपए आपने एलोकेट किए हैं. पुरंदरे, परिणीता, दमानिया जैसे एक्टिविस्ट ने उसका विरोध किया है. चितले ने भी पहले उसका विरोध किया है, उन्होंने अभी आज अपनी राय बदल ली. सर, इसके बारे में प्लीज आप थोड़ी रोशनी दीजिए. नहीं, आपने जो बात की उसमें पहली बात तो ये है कि इरिगेशन स्कैम में लगातार हमारी जांच चल रही है, हमारे चार्जशीट भी हो रही है और मैं आपको विश्वास दिलाता हूँ. देखिए, ये जांच जो है, ये आपने देखा होगा, एक प्रोजेक्ट की जांच जो है उसमें इतने बड़े बड़े 20-20 वॉल्यूम्स उसके तैयार हो रहे हैं. इसको जरूर समय लग रहा है, लेकिन ये बिल्कुल जांच निष्पक्ष हो रही है और जिन्होंने घोटाला किया है उनके ऊपर कार्रवाई निश्चित रूप से होगी. अब हमारी कानून की व्यवस्था में थोड़ा समय भी उसको लगता है, क्योंकि अगर हम लोग ठीक जांच नहीं करेंगे और कल ये लोग अगर छूट जाएंगे तो लोग हमको दोष देंगे, इसलिए उसको समय जरूर लग रहा है, लेकिन ये कार्रवाई बिल्कुल ठीक से चल रही है. जहां तक इरिगेशन प्रोजेक्ट का सवाल है, जैसे कृष्णा मराठवाड़ा का सवाल है, तो हमने बहुत स्पष्ट रूप से बताया कि कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना, नीरा भीमा,
जिसके तहत मराठवाड़ा को पानी देंगे ऐसा कहा था, ये योजना झूठी है, इसका पानी नहीं है, इसलिए उस योजना को हमने मान्यता नहीं दी। हमने मान्यता किस बात को दी? जहां पानी है, जो कम से कम 60 टीएमसी पानी उजनी में से मराठवाड़ा को मिल सकता है। बदमाशी क्या हुई थी, जो पानी नहीं था, पानी तो पहले कृष्णा वैली में यूज कर लिया और उसके ऊपर योजना दिखाकर 4000 करोड़ की योजना दिखाई, यहां से पानी आएगा ऐसा बता के 700 करोड़ के काम जहां पानी पहुंचने वाला है वहां कर दिया और पानी जहां से आने वाला है वहां एक पैसा भी खर्चा नहीं किया। ये इसमें का फ्रॉड है। हमने ये नहीं किया। हमने जहां पानी, इस योजना का जो भाग 100% हो सकता है और जो मराठवाड़े के हक का पानी है, उस पानी को हम पहुंचाने का प्रयास कर रहे हैं। तो कुल मिलाकर हमने अभी इरिगेशन प्रोजेक्ट्स के बारे में, क्योंकि कुछ इरिगेशन प्रोजेक्ट तो हमारे गले की हड्डी है, ना उगल सकते ना निगल सकते हैं, क्योंकि पैसा इतना खर्चा कर दिया है और उसमें अभी अंतिम स्टेज पर। तो अभी हमने ऐसे सारे प्रोजेक्ट में 2 कमेटियां तैयार की है। पहले एक टेक्निकल एडवाइजरी कमेटी नीचे में तैयार की है, दूसरी स्टेट लेवल तैयार की है। और ये दोनों कमेटियां जो है, ये दोनों कमेटियां जिस प्रोजेक्ट को मान्यता देती है, टेक्निकल और फायनान्शियल फिजिबिलिटी की, उसी को हम मान्यता देते हैं। पण सर, त्यांनी असं म्हटलं होतं, त्यांनी विचारताना असं विचारलं की याच्यातले जे दोषी आहेत तर त्यांच्यावर कारवाई काय होणार, कधी होणार, त्याला काही कालावधी आहे का? कारण आता 2 वर्ष झाली, म्हणजे तुम्ही सत्तेत यायच्या आधीपासूनच असं आहे की ती जोरात सुरूच आहे, बंद काहीच नाही। आणि आपण बघितलं असेल तर ज्या चार्जशीट झाल्या आहेत त्या चार्जशीट मध्येही स्पष्टपणे उल्लेख आहे की ही चार्जशीट एवढी आहे, याच्या पलीकडची यांच्या संदर्भातली चार्जशीट हे आम्ही दाखल करतो, त्यामुळे कोणाला सोडण्याचा विषयच नाही। नमस्कार, मी रवी मांगलेकर। आपण या कार्यक्रमामध्ये आजपर्यंत चौथ्यांदा आला इकडे, मी 4 कार्यक्रमाला होतो। आपण आपल्या कारभारात पारदर्शकता येईल, राईट टू सर्व्हिस येईल, हे दोन्ही आश्वासनं दिली होती, अगोदर पण आणि मुख्यमंत्री झाल्यावर पण। आपण मुंबई महानगर प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहात। याच प्राधिकरणाने मुंबई क्रिकेट असोसिएशनला बेकायदेशीररित्या स्वस्तामध्ये काहीतरी कारण काढून आणि दाखवून स्वस्तात जागा दिली, त्यामुळे शासनाचं 13 कोटी रुपये नुकसान झालं, लेखापरीक्षण सांगतं। आणि त्यामुळे एका कंपनीला 500 कोटी फायदा करून दिला। याबद्दलच्या तक्रारी झाल्यानंतर आपल्याकडून काही उत्तर आलेलं नाही। आपल्याकडे 4 वर्ष, आम्ही 3 वर्ष तक्रारी करतोय। त्याच्यानंतर कारवाई सुरू झाली, पण आपल्या प्रदेश अध्यक्षाच्या दबावाखाली गेले 11 महिने ही कारवाई बंद आहे। ह्याच्याबद्दल आपण पुढे काय? पहिली गोष्ट अशी की सीएजीच्या अहवालावर जी कारवाई आपण करतो त्या कारवाईची एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे ती कारवाई आपण सुरू केली। आणि ही माझ्याकरता न्यूज आहे, कारण आमच्या प्रदेशाध्यक्षांचा या क्रिकेट असोसिएशनशी काही संबंधच नाही। प्रदेश म्हणजे त्यांना मुंबई प्रदेश अध्यक्ष म्हणायचं आहे, मी थोडंसं जोडतो त्याला। आणि मी तुम्हाला एक सांगतो, कोणाचाही दबाव नाही, जी कारवाई आहे ती कारवाई निश्चित पूर्ण होईल। जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे, जर दोषारोप सिद्ध होत असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल। कुठल्याही प्रकारचा दबाव सरकारवर नाही, पोलिसांवर नाही, पोलीस आपली कारवाई निश्चित करते। तर जलसंधारणाची कामं झाली, सुरू आहे ते बरोबर, पण आहे त्या पाण्यामध्ये जो प्रदूषणाचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात आहे, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये। मागे आपण असं बोलला होता की जे प्रदूषित उद्योगांचं पाणी आहे ते शुद्ध करून त्याच उद्योगांना यूज करायसाठी भाग पाडलं जाईल। प्रदूषण नियंत्रण मंडळ याच्यामध्ये काहीही करत नाही, ते म्हणजे सरकार बदलत आहे पण प्रशासन बदलत नाही, याच्याबद्दल आपली भूमिका। याला जोडून सर, डोंबिवली एमआयडीसीतला जो प्रश्न आहे, जिथे स्फोट झाला होता, आपणही केला, त्या समितीचा अजून रिपोर्ट नाही आला। त्याच्यानंतर प्रदूषण महामंडळाने त्याच्यावरची कारवाई केली। आता ते कारखाने बंद व्हायची वेळ आली, काही तर ऑलरेडी बंद झाले। आणि तिथे जी काही 2 सिस्टीम्स आहेत की ज्या पाणी शुद्ध करण्याच्या, ज्या काही किमान प्रक्रिया करून सोडण्याच्या ज्या सिस्टीम्स आहेत, त्याच्यातली एकच सुरू आहे वर्षोनवर्ष। आता त्याचं उद्घाटन होऊन पण दुसरी अजून प्रत्यक्षात काही सुरूच नाही। पहिली गोष्ट अशी की खूप मोठ्या प्रमाणात जे काही आपलं नदी नाल्यातलं प्रदूषण आहे, इंडस्ट्रीमुळे ते 10%, 90% शहरांमुळे। शहराचं सगळं एफ्लुएंट, मैला, सगळा घाण ही त्या नदी नाल्यांमध्ये चालली आहे। आणि म्हणून आता आम्ही पॉलिसी केली की ज्या पॉलिसीच्या अंतर्गत आम्ही शहरांमधलं सगळं जे काही सीवेज आहे ते ट्रीट करायचं आणि ते ट्रीटेड पाणी हे वीज मंडळांनी वापरावं, ते उद्योगांनी वापरावं, याची पॉलिसी तयार केली। आज नागपूरमध्ये ते पाणी आम्ही देणं सुरू केलं। आता सोलापूरमध्ये आम्ही उजनीचं पाणी एनटीपीसी सोलापूर महानगरपालिकेला देणार, ते महानगरपालिका यूज करणार आणि त्यांचं यूज केलेलं पाणी
हे शुद्ध करून ते एनटीपीसी पॉवर जनरेशनला करणार. आता परळीचा पाण्याचा प्रॉब्लेम तसाच आम्ही सॉल्व्ह केला. परळीमध्ये आम्ही आता बीडचं जे याचं पाणी आहे सिवेजचं ते साफ करून तिथनं आम्ही त्या ठिकाणी नेतोय. त्यामुळे पॉलिसी तयार झाली आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन देखील तयार झालंय. आणि डोंबिवलीचं जे आपण सांगितलं हा लिगसीचा प्रॉब्लेम आहे, पण तो आम्ही सॉल्व्ह केला. इतक्या वर्षामध्ये हे सगळे कारखाने चालले आहेत, त्यातली सिस्टीम बसलेली आहे, एफ्लुएंट ट्रीट होत नाहीये. आता ते ट्रीट होण्याच्या दृष्टीनं जो जुना प्लांट होता तो ठीक करायचा, तो स्वच्छ करायचा, तो कार्यान्वित करायचा, हे काम आम्ही केलंय. आणि ऍडिशनल कॅपॅसिटी देखील आम्ही तयार करतो. सर, एक टोलचा राज्यातला खूप महत्वाचा प्रश्न आहे. कालच एबीपी माझानेच बातमी दाखवली होती. सर, तुम्ही पारदर्शकतेच्या संदर्भात म्हणताय, आताही तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला. 2 कमिट्या टोलच्या संदर्भात झाल्या. आनंद कुलकर्णी कमिटीचा रिपोर्ट तर सहीशिवाय सरकारकडे पडून आहे. त्याच्यानंतर सुमित मलिक कमिटी झाली, त्यांनी रिपोर्ट सबमिट केला. त्या रिपोर्टची कॉपी एबीपी माझ्याकडे आहे, पण जी आजपर्यंत कधी पब्लिक डॉक्युमेंटमध्ये ओपन नाही केली गेली. टोलचं खरंच काय होणार? त्या कमिटीने जर असं म्हटलं की 14,000 कोटी रुपये द्यायला लागतील तरच मुंबईकरांचा टोल बंद होईल, कारण तुम्ही इलेक्शनचं कॅम्पेन सुरू व्हायच्या आधीपासून टोल बंद करू असं तुम्ही म्हणताय. आम्ही टोल बंद करू सांगितलं. महाराष्ट्रामध्ये आम्ही जो सामान्य माणसाचा टोल आहे तो बंद केलेला आहे आणि आम्ही छोट्या गाड्यांवरचा टोल बंद केला आहे. मुंबईच्या संदर्भात आमच्यासमोर प्रश्न एवढाच आला की मुंबई मध्ये आणि कमिटीच्या रिपोर्टमध्ये ते अतिशय स्पष्ट आलेलं आहे, ज्या प्रकारचा करारनामा हा त्या ठिकाणी गेल्या सरकारनं केलेला आहे तो लॉपसाइडेड आहे. पूर्णपणे सगळे नियम धाब्यावर बसवून केवळ कंत्राटदाराला फायदा होईल अशा प्रकारचा करारनामा केलेला आहे. त्यामुळे लिगली आज त्याला त्याचा फायदा मिळतो. आणि म्हणून ही जी कमिटी आहे, कमिटीने या ठिकाणी सांगितलं की जर तुम्हाला टोल रद्द करायचा असेल तर जो काही आर्थिक भार येईल तो तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं म्हणणं असं आहे की लिगली भरपूर अडचणी यात तयार होतील, कारण हा करारनामा वन साइडेड केलेला आहे. पण तो जो काही प्रस्ताव किंवा जो काही अहवाल आलेला आहे हा आम्ही डंप केलेला नाही. त्या अहवालावर विचार आमचा चाललेला आहे, त्यातनं मार्ग काय काढायचा याचा देखील प्रयत्न आमचा चाललेला आहे. शेवटी ज्या ठिकाणी आम्हाला शक्य होतं, म्हणजे आम्ही कोर्टातही जिंकलो, टोलच्या विरुद्ध सगळे टोलचे कंत्राटदार कोर्टात गेलं, तिथे आम्ही जिंकलो. पण इथे मात्र इतका लॉपसाइडेड करार हा त्या ठिकाणी करून ठेवलाय. कायदेशीर प्रॉब्लेम आहे, मार्ग काढायचा प्रयत्न आम्ही करतो. पण ते दोन्ही रिपोर्ट जे आहेत ते पब्लिक डोमेनमध्ये येतील पुढच्या काही दिवसात? पब्लिक डोमेनमध्ये निश्चित येतील, पण पब्लिक डोमेनमध्ये रिपोर्ट कधी येतो की ज्यावेळी त्याच्यावरचे निर्णय होतात तेव्हाच तो पब्लिक डोमेन. शेवटी ही प्रक्रिया जी आहे फेब्रुवारीमध्येच तो रिपोर्ट आला आहे ना, पण शेवटी त्याच्यावर जर निर्णय नव्हता, काय होतं की अर्धी माहिती जर पब्लिक डोमेनमध्ये टाकली तर मग ते आपल्याला माहिती आहे की 9 आंधळे लोक एका हत्तीच्या जवळ नेऊन सोडले. ज्याला हाती सोंड आली तो म्हणाला सोंड म्हणजे हत्ती, ज्याच्या हाती शेपटी आली तो म्हणाला शेपटी म्हणजे हत्ती. त्यामुळे खरा हत्ती काय हे जर कळायचं असेल तर थोडी वाट पाहिली पाहिजे. पण मात्र थेटच प्रश्न विचारतो, म्हणजे आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सरकार मुंबईकरांची टोलमुक्ती जाहीर करणार, म्हणजे तेवढ्याकरता थांबलंय सरकार? तुम्हाला थेटच सांगतो की अहवाल आमच्याकडे प्राप्त झालाय, त्या अहवालावर आम्ही निश्चितपणे विचार करतोय आणि महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय करू. ठीक आहे, आपण काही महिलांचा प्रश्न घेऊया. हॅलो सर, मी प्रियांका पवार. माझा प्रश्न असा आहे की महिलांवर जे अत्याचार होतात किंवा महिला सबलीकरण ह्याबाबतचे तुमचे पुढचे पाऊल काय असणार आहे? मुळामध्ये पहिली गोष्ट तर अशी आहे की महिला सबलीकरण हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काही इनिशिएटिव्ह घेतले आहेत. विशेषतः आता स्किल डेव्हलपमेंटमध्ये आम्ही UNDP सोबत 50 कोटी रुपयाचा एक कार्यक्रम हातामध्ये घेतलाय, ज्याच्यामध्ये राज्यातल्या 3 लाख महिलांना आम्ही स्किल देणार आहोत आणि त्यातनं त्यांना रोजगार देणार आहोत. त्यासोबत स्किल सखी असा एक कॉन्सेप्ट आम्ही तयार केला की ज्याच्यामध्ये त्या स्किल सखी गावागावांमध्ये जातात. आणि हा कार्यक्रम इतका यशस्वी झाला, मी जवळजवळ 5000 महिलांशी संवाद साधला एका कार्यक्रमामध्ये आणि इतका प्रचंड प्रतिसाद या स्किल सखीला मिळाला. आणि आता नीती आयोगाने महाराष्ट्राचा स्किल सखी हा कार्यक्रम स्वीकारून संपूर्ण देशामध्ये तो लागू केला आहे. त्यासोबत आज आपण जे बचत गट असतील त्या बचत गटांच्या संदर्भात त्यांना 0 व्याजाने कर्ज मिळालं पाहिजे असा प्रयत्न सुरू केला. त्यांना बाजारपेठ आता आपण उपलब्ध करून देतोय. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्याकरता आपण त्यांची जी उत्पादन आहे त्या उत्पादनाचं ब्रँडिंग झालं पाहिजे याच्या व्यवस्था आपण उभ्या केलेल्या आहेत. मध्यंतरी आपण बघितलं असेल की सोलापूरची सगळी बचत गट आम्ही मुंबईमध्ये इथे आणली. इतका मोठ्या प्रमाणात त्यांचा खप झाला, फायदा झाला. वेगवेगळ्या जिल्ह्यातले आम्ही आणतो आणि महिलांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांचं सशक्तीकरण झालं पाहिजे आणि त्यासोबत सुरक्षा हाही एक महत्वाचा मुद्दा आहे की ज्या संदर्भात आज अनेक ऍप्स आम्ही तयार केलेले आहेत, त्यातनं प्रयत्न अनेक चाललेले आहेत. पण हा विषय
जसा कायद्याचा आहे तसा हा सामाजिक देखील आहे. समाजाची मदत आम्हाला हवी आहे, कारण शेवटी समाजाचाही अंकुश, सरकार तर आपलं काम करेल, सरकारची जबाबदारी मी झटकत नाही, पण समाजाचाही अंकुश हा आपल्याला तयार करावा लागेल. महिलांच्या संदर्भातलाच एक प्रश्न आहे. पोलीस आणि सर, मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे की पोलीस स्टेशनमध्ये गेले ना तर ते काही म्हणजे लक्ष देत नाहीत आणि चक्रा मारायला लागतात. दुसरा प्रश्न आहे की न्यायालयीन व्यवस्था इतकी स्लो आहे की सामान्य नागरिकाला इतके दिवस येत नाही. त्या FIRच्या बद्दल पण त्यांनी मगाशी मला अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं की महिलांना एकदा नाही 4-4 वेळा फेऱ्या मारायला लागतात तरी FIR दाखल करून घेत आहेत पोलीस स्टेशन. पहिली गोष्ट तर अशी आहे की आता आपण सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये महिला अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे महिलांच्या संदर्भात त्या ठिकाणी FIR दाखल करायला. पण याच्या पलीकडे आता आपण चाललो आहोत आणि काय करतो ते आपल्याला सांगतो की महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्याने CCTNSचा प्रोग्राम क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम हा पूर्ण केला. आता आमचे सगळे पोलीस स्टेशन ऑनलाईन आहे आणि आम्ही आता पहिला प्रयोग पुण्यात सुरू केला आहे की ज्या प्रयोगामध्ये आता आपल्याला कंप्लेंट रजिस्टर करता येते आणि पुण्याचा पायलट प्रोजेक्ट 6 महिने झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही लागू करणार आहोत की ज्या माध्यमातून कंप्लेंटचा फायदा असा आहे की त्याचा पूर्ण रेकॉर्ड हा डिजिटल रेकॉर्ड असतो. तो कोणाला म्हणजे उद्या तुम्ही कंप्लेंट फाईल केली तर तो अधिकारी म्हणू शकत नाही की माझ्याकडे कंप्लेंटच आली नाही, कारण त्याचा रेकॉर्ड राहतो. मग त्याला त्याचं उत्तर द्यावं लागतं की तू काय कारवाई केली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एकदा ही कंप्लेंट सिस्टीम पॅन महाराष्ट्र आपण सुरू केली की त्यातनं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि एक अकाउंटेबिलिटी जी आहे ती निश्चितपणे उभी राहील. गेल्या काही दिवसापासून आपण पाहतो आहोत की विरोधकांनी तुमच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करायला सुरुवात केली आहे की मुख्यमंत्र्यांकडे जायला भीती वाटते, नळावरच्या भांडण केल्यासारखं ते भांडतात किंवा 10 नोकरी नागिन वगैरे. नेमकं काय आहे? विरोधकांच्या टीकेची पातळी घसरत चालली आहे का तुमची चिडचिड वाढत चालली आहे? खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रालाही माहिती आहे की माझ्या एवढा हसणारा मुख्यमंत्रीच त्यांनी पाहिला. म्हणजे माझी तुलना कदाचित सुशील कुमार शिंदेशी करता येऊ शकते, पण सुशील कुमारजीचा चेहरा अत्यंत हसणार तसाच माझा चेहरा आहे. दुसरं, जे मला जवळून ओळखतात त्यांना माहिती आहे की मला रागच येत नाही. त्या माझ्या बायकोला इतका आनंद झाला ते स्टेटमेंट ऐकून, ती म्हणाले चला कोणाला तरी वाटलं की तुला चिडता येतं. मला असं वाटतं की ठीक आहे, म्हणजे शेवटी राजकारणामध्ये कोणी टीका करतं, कोणी काही बोलतं, पण त्यांच्या बोलण्याने काही समाजाचा थोडा विश्वास बसतो. समाज तुमचं मूल्यमापन स्वतः करत असतो, त्याच्यामुळे त्याचे उत्तर देण्याची आवश्यकता नाहीये. मी काय आहे हे लोकांना माहिती आहे आणि माझं काम ते दाखवणार आहे. तेव्हा माझं मूल्यमापन माझ्या कामातनं लोक करतील. एवढंच म्हणूनच मी आधीच सांगितलं की हेल्मेट वगैरेची आवश्यकता नाही. सुप्रियाताई म्हणतात की मला भीती वाटते CM कडे जायला. मी त्यांना म्हणूनच म्हणजे त्या याच्यापूर्वी माझ्याकडे 2-3 वेळा आल्या त्यावेळेस तर काही हेल्मेटची आवश्यकता कधी पडली असं मला वाटत नाही. म्हणजे मलाही नाही पडली, त्यांना नाही पडली तशी, मलाही पडली नाही. पण अलीकडच्या काळात हेल्मेटची नाही पण कानाला काही मशीन वगैरे लावायची आवश्यकता मला पडू शकते. काही वेळापूर्वीच आपल्या निवासस्थानी एक बैठक झाली ज्यामध्ये मनसे अध्यक्ष आणि प्रोड्युसर्स गिल्डचे प्रोड्युसर्स होते तिथे आणि त्यामध्ये एक तोडगाही निघाला. मनसेने आपला विरोध मागे घेतलाय आणि प्रोड्युसर्स आता फिल्म रिलीज करतायत. त्यामध्ये प्रोड्युसर्स म्हणाल की 5 कोटी प्रत्येक प्रोड्युसर्सनी द्यावा अशी मागणी जी आहे ती राज ठाकरेंनी केली आहे. त्याचबरोबर या बैठकीत तोडगा कसा निघाला आणि आपले विचार काय आहेत पाकिस्तानी कलाकारांसंदर्भात की बॅन झालं पाहिजे की नाही? बघा, आता काय तोडगा निघाला हा त्यांनी तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं आहे. फक्त यातलं एवढंच आहे की मी त्याच्यामध्ये असं सांगितलं की हे जे काही 3-4 प्रोड्युसर्स आहेत यांनी त्यांना जी क्षमता आहे आणि त्यांना जे वाटतं त्याप्रमाणे, त्यांना जे काही देशाचं प्रेम आहे त्याप्रमाणे त्यांनी कॉन्ट्रीब्यूट करावं. सैनिक कल्याण निधीला त्यांनी स्वतः सांगितलं की आमची तयारी आहे. मुळामध्ये आज सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की एकीकडे पाकिस्तानने आमचे टेलिव्हिजन चॅनल्स, आमचे प्रोग्राम्स, आमचे रेडिओ हे सगळे बॅन केले आहे. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानी कलाकारांनी इथे येऊन काम करावं हे काही आमच्या भारतातल्या जनतेला आवडत नाही. म्हणजे एकीकडे त्यांनी अशा प्रकारे वागत राहायचं आणि आम्ही मात्र त्यांचं स्वागत करत राहायचं हे काही योग्य नाही आहे. आणि म्हणून प्रोड्युसर गिल्डनी जो निर्णय घेतलाय की आम्ही पाकिस्तानी कलाकारांना काम देणार नाही, मला असं वाटतं की आजच्या परिस्थितीत त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे. सर, एक महत्वाचा प्रश्न आहे. 7व्या वेतन आयोगासंदर्भात राज्य सरकारची काय भूमिका आहे? बघा, आपल्या राज्यामध्ये आज नाही गेली 25 वर्ष कायदाच करून टाकलाय आपण
की केंद्र सरकारने वेतन आयोग लागू केला की तो आपण लागू करतो, त्यामुळे त्याला काही राज्य सरकारला दुसरा काही त्यातला रस्ता नाही आहे. फक्त मला यात एवढंच वाटतं की पे राईज सोबत अकाउंटेबिलिटी आली पाहिजे. कारण लोकांना किंवा कर्मचाऱ्यांना उत्तम पगार मिळाला पाहिजे याबद्दल कुठलीही दुमत असू शकत नाही. त्यांचाही परिवार आहे आणि आपण जर उत्तम त्यांना पगार दिला नाही तर अन्य मार्गाने ते काही गोष्टी करतील, त्यामुळे पगार चांगलाच मिळाला पाहिजे. पण त्यासोबत प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटलं पाहिजे की आम्ही हा जो पगार घेतोय हा जनतेचा आहे, हा पैसा जनतेने आम्हाला दिला आहे, जनतेच्या सेवेकरता आम्हाला नेमलेला आहे. त्यामुळे जनतेच्या सेवेकरता आम्ही आहोत हा भाव जर कर्मचाऱ्यांनी ठेवला, म्हणजे मला एका गोष्टीचं अभिनंदन करावं लागेल की मंत्रालयातल्या आमच्या काही संघटनांनी एक कार्यक्रम घेतला मागच्या वर्षी आणि बरेच दिवस तो कार्यक्रम चालवला आणि वेगवेगळ्या लोकांना त्यांनी त्या कार्यक्रमात आणलं आणि वेगवेगळे स्पीकर्स आणले. कार्यक्रमाचं नाव होतं पगारात भागवा. पगारात भागवा असा कार्यक्रम त्यांनी घेतला. मला असं वाटतं की हा भाव असला पाहिजे, पगारात भागवा. आणि आपल्याकडे येणारी माणसं हा जोपर्यंत भाव येत नाही की नाही आपला पगार यांच्या भरोशावर आहे, हे मालक आहे, यांनी जर उद्या टॅक्स देणं बंद केलं तर पगार नाही मिळू शकत, ही जेव्हा भागण्याचा भाव जर हा असला की आम्ही मालक आहोत आणि हे आलेले असेच आहेत, यांना काय यांची काय हे आहे ऐपत आहे, हा भाव सोडून दिला पाहिजे. आणि मला वाटतं की 7व्या वेतन आयोगासोबत जर ही अकाउंटेबिलिटी, ओनरशिप ही जर स्वीकारली तर त्याला अर्थ आहे. सर नमस्कार, माझं नाव संदीप देशपांडे, मी मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवक आहे. माझा प्रश्न असा आहे की रस्त्याच्या धोरणांमध्ये आम्ही वारंवार प्रशासनाला सांगतोय की डक्टिंग पॉलिसी आणणं गरजेचं आहे, कारण आज सगळ्या आंतरराष्ट्रीय शहरामध्ये ती पॉलिसी आहे, पण समूह प्रशासन त्याला ऐकत नाहीये. आणि दुसरी गोष्ट की इंटरनॅशनल म्हणजे मल्टीनॅशनलच्या कंपन्या त्या जर रस्त्याच्या कामामध्ये आल्या तर रस्त्याचा दर्जा सुधारेल, ह्या 2 मागण्यांसाठी आम्ही वारंवार आयुक्तांकडे पाठपुरावा करतोय. तर आपण त्यांना काही त्याच्या संदर्भातले सकारात्मक निर्देश द्याल का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी ज्या SRA प्रकल्प आहेत त्याच्यात जो बिल्डअप बरीचशी रिझर्वेशन आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामुळे डेव्हलपमेंट होत नाहीये. आणि काही ठिकाणी शहरामध्ये ज्या बिल्डिंग्स आहेत त्याचे बिल्डर्स पळून गेलेले आहेत आणि टेनंट आज वाऱ्यावर आहेत. तर ह्या संदर्भातल्या गृहनिर्माण पॉलिसीमध्ये काही आपण त्यांना दिलासा द्याल का? रस्त्यांच्या संदर्भात आपण जे सांगितलं, माझी आयुक्ताची चर्चा झाली आणि ही गोष्ट खरी आहे की मोठ्या प्रमाणात रिस्ट्रिक्टिव्ह बिडिंग झालेलं आहे. आणि आज जे काही आपल्याला दिसत आहे की 80% 90% खालच्या लेअरचं कामच झालेलं नाही, तो पैसा सगळा सायफर झालेला आहे. याचं कारण असं आहे की ज्यावेळेस तुम्ही रिस्ट्रिक्टिव्ह बिडिंग करता त्यावेळी ज्या कंपन्या येणार आहेत त्यांना हे माहिती असतं की आपल्यालाच मिळणार आहे. आणि शेवटी रिस्ट्रिक्टिव्ह बिडिंगच्या माध्यमातून काही ना काही तर त्या ठिकाणी गोष्टी झाल्याशिवाय अशा प्रकारचं बिडिंग होत नाही. आणि म्हणून मी आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत की हे रिस्ट्रिक्टिव्ह बिडिंग संपवून टाकलं पाहिजे. आणि म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की लोकल कंपन्या क्वालिफाय होतात आणि L&T क्वालिफाय होऊ शकत नाही, ज्या कंपनीने जगातली सगळ्यात चांगली कामं केलेली आहेत. असं ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस मला असं वाटतं की अशा प्रकारचे हे घोटाळे या ठिकाणी घडतात. आणि मग त्या संदर्भात मी निश्चित सांगितलेलं आहे. डक्टिंगच्या संदर्भात मला असं वाटतं की पॉलिसी आता तयार केलेली आहे आणि ती लागू झालीच पाहिजे. ते सगळ्या शहरांना आम्ही सांगतोय की डक्टिंगची पॉलिसी ही केलीच पाहिजे, कारण डक्ट जे आहेत हे केवळ सर्व्हिस प्रोव्हायडरच्या फायद्याचे नाहीत, ते आपल्याला रेव्हेन्यू देणार आहे. 4 वेळा प्रत्येकाने त्या ठिकाणी रस्ते खोदायचे, त्याऐवजी डक्टची मालकी जर आपण घेतली आणि राईट ऑफ वे म्हणून ती विकली तर आपल्याला त्याचा खर्चही मिळतो आणि त्यातनं उत्पन्नही मिळतं. तर त्या दृष्टीने निश्चितपणे कारवाई चाललेली आहे. आणि हे जे घरातनं बाहेर काढलेले टेनंट्स आहेत आपण कायद्यातच बदल करतो आणि कायद्यात बदल करून त्यांना अधिकार देतोय. एक बदल आपण केलाय, दुसरा बदल आपण करतोय. आणि समजा जर त्यांना ते जर बांधून दिलं नाही तर त्यांना अधिकार मिळणार आहे आणि तेच त्या ठिकाणी ते बांधू शकणार आहेत. तर त्या संदर्भातली कायद्यातली तरतूद आम्ही आता करतोय. सर तुम्ही खूप प्रोग्रेसिव्ह विचारांचे आहात. महिलांच्या मंदिर प्रवेशावरती पण तुम्ही खूप ठाम भूमिका घेतली होती. पण परवा तुम्ही नाणीजला गेला होता तर ते फक्त नरेंद्र या नामसाधर्म्यामुळे गफलतीने गेला होता तुम्ही की? आणि दुसरा प्रश्न असा आहे सर की मध्ये खूप पक्षप्रवेश झाले, त्याच्यामध्ये पुण्यात आणि नाशकातल्या काही कुख्यात लोकांना पण पक्षप्रवेश देण्यात आले, तर ते पण गफलतीनेच झाले होते का? पहिला जो नाणीचा विषय आपण सांगितला, बिलकुल गफलतीने गेलो नाही, पूर्ण विचारांती गेलो. कारण त्या ठिकाणचा कार्यक्रम काय होता, 56,000 लोकांनी देहदान केलं आणि त्या 56,000 लोकांचा सत्कार त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता. आज आपल्या देशामध्ये
सरकारने कार्यक्रम घेतला तरी 8,000 लोक देखील देहदान करत नाही. आज आमच्याकडे मेडिकल कॉलेजेसमध्ये अवयव नाहीत, डॉक्टर तयार करण्याकरता अडचणी आहेत आणि त्यासोबत अवयवदान नसल्यामुळे, म्हणजे कालची तुम्हाला घटना सांगतो की नांदेडमध्ये एकाने देहदान केल्याबरोबर नांदेडचे कलेक्टर आणि त्यांनी सगळ्यांनी व्यवस्था केली. त्यांचं हार्ट मुंबईला पाठवलं, लिव्हर पुण्याला पाठवलं, त्यांचं म्हणजे 6 पार्ट्स त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले आणि 6 वेगवेगळ्या रुग्णांना ते पार्ट्स दिल्यामुळे ते 6 रुग्ण जगले. आज विचार करा, 56,000 लोक हे देहदान करतायत आणि त्यामुळे त्यांचा सत्कार करण्याकरता त्या ठिकाणी गेलो होतो. आणि माझं जर तिथलं पूर्ण भाषण, म्हणजे माझी माध्यमांना विनंती आहे की भाषणातला एखादा पार्ट जर काढून आपण केवळ तेवढा पार्ट बाजूला तर त्याच्यावर आपण 4 दिवस चर्चा करू शकता. पण मी जे भाषण केलेलं आहे ते पूर्ण भाषण जर कोणी त्या ठिकाणी ऐकलं तर त्यातलं एकही वाक्य हे ऑब्जेक्शनेबल नाही आहे. मी संविधानाच्या बाहेर जाऊन कधीच बोलत नाही. संवैधानिक जबाबदारी मला पूर्ण समजते, त्या जबाबदारीने मी बोलतो. आणि मला असं वाटतं की तुमचे कोणाशी वैचारिक मतभेद असू शकतात, पण 56,000 लोक देहदान करतात आणि 50,000 लोक रक्तदान करतात. हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्याच्याबद्दल कधी चांगलं बोलणार आहात की नाही? मला असं वाटतं की हे जे काही चष्मे लागलेले आहेत, म्हणजे मला तुलना करायची नाही, पण जे भाषण मी इथे केलं तेच भाषण मी मदर टेरेसा यांच्या जन्मदिनी गेलो होतो, तिथे केलं होतं. तिथे ते भाषण केल्यावर मी सेक्युलर झालो आणि इथे ते भाषण केल्याबरोबर मी कम्युनल झालो. मला वाटतं दुटप्पी भूमिका सोडली पाहिजे. पक्षप्रवेशाच्या संदर्भात निश्चित असं आहे की कुठल्याही गुंडांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. आणि जे एक प्रकरण झालं त्या प्रकरणामध्ये देखील त्या मिसेस हावरे, ते पक्षप्रवेशाचा काही विषय नव्हता त्याच्यात. मिसेस हावरे यांनी मला एक वेळ मागितली. त्यांनी सांगितलं की एक आम्ही महिलांकरता प्रतिसाद ऍप तयार केलेली आहे आणि आम्हाला ही ऍप तुम्हाला दाखवायची आहे, तुमच्या हस्ते याचं उद्घाटन करायचं आणि आम्हाला अण्णा हजारेने त्याला वेळ दिलेली आहे. म्हणून मी त्यांना वेळ दिली. त्यांच्यासोबत 2 जण आले होते. मी ओळखतही नव्हतो हा व्यक्ती कोण आहे. त्यांनी मला ते पत्र दिलं. ते पत्र दिल्यानंतर त्यांनी माझ्याकडनं वेळ घेतली, कन्फर्मेशन घेतलं आणि जाताना त्यांनी मला सांगितलं की आम्हाला तुमच्यावर फोटो काढू का. सगळेच माझ्याकडे येतात, ते फोटो काढतातच. त्यामुळे त्यांनी फोटो काढला. तो फोटो ज्यावेळेस तुम्ही चालवणं सगळ्यांनी चालू केलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपण कोणासोबत फोटो काढला. आणि साधारणपणे लोक म्हणतात हे तुम्ही प्रत्येक व्यक्तीचं स्कॅनिंग करा वगैरे. हे अलीकडच्या काळात शक्य नाही. तुमच्याकडे येणारी जी मंडळी असते त्या मंडळीमध्ये जो येणार आहे तो कशा करता येतो हे बघितलं जातं, त्याचं बॅकग्राऊंड काय हे बघितलं जातं आणि त्याच्या आधारावर एंट्री दिली जाते. पण सर, पप्पू पवार किंवा बबन शिंदे आणि ही जी 2-3 नावं आहेत नाशिक आणि पुण्यातली, की ज्यांचेही नाशिकमध्ये कोणाचा प्रवेश झाला हे मला माहिती नाही. पुण्यातल्या काही लोकांचा प्रवेश माझ्यासमोर झाला, त्यांची पूर्ण माहिती मी नंतर तुम्ही सांगितल्यावर घेतली. त्यांच्यावर आज गुन्हे नाहीत. असले तर निश्चितपणे कारवाई करून काढून टाकू. नमस्कार सर, मी कोमल वेदरकर खडीतून आले. शहापूर तालुक्यामध्ये 3 डॅम आहेत. त्या डॅमचं पाणी मुंबईला पुरवठा करतं, पण खर्डीमध्ये विशेषतः शहापूर तालुक्यातील खर्डी या गावामध्ये पाण्यासाठी पावसाळ्यामध्ये सुद्धा वनवन फिरावं लागतं. यासाठी काय योजना? अगदी खरी गोष्ट आपण सांगितली. परवा म्हणूनच मी महापालिकेच्या ज्यावेळेस वैतरणाच्या कार्यक्रमाला गेलो होतो त्या ठिकाणी मी सांगितलं की हे पाणी जर आपण मुंबईला देतोय तर किमान एक योजना तयार करून तिथल्या गावांनाही पाणी मिळालं पाहिजे, असा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. एक शेवटचा प्रश्न की तुमच्यावर विरोधकांनी खूप मोठ्या प्रमाणात टीका केली, मित्र पक्षांनी केली की तुमचा कामाचा व्याप इतका प्रचंड आहे की गृहमंत्रीपद हे जे आहे ते अडचणीचं ठरतं, पूर्ण वेळ गृहमंत्री असायला हवा. तुम्हाला असं वाटतं त्या दृष्टीने काही विचार करताय? गृहमंत्र्याचं मूल्यमापन कसं करता येईल? आता आपण घटना घडल्याने किंवा गुन्हा घडल्याने त्याचं मूल्यमापन करणार असू तर असा एक गृहमंत्री मला दाखवा की ज्याच्या काळात घटना घडलेल्या नाही. उलट जेव्हा स्वतंत्र गृहमंत्री होते त्या काळात 26/11 सारख्या घटना घडल्या. त्याच्याकरता त्यांना दोष नाही देत मी. प्रत्येकाच्या गृहमंत्र्याच्या कार्यकाळामध्ये या घटना घडल्या. मुळामध्ये गृहमंत्र्याचं काम काय आहे? ते काम हे आहे की लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन आपण कशी ठेवतो, रिस्पॉन्स आपला काय आहे. आता मला या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये रेट ऑफ कन्व्हिक्शन 9% खाली आला होता. म्हणजे 100 गुन्हेगार पकडले जायचे तर 9 गुन्हेगारांना शिक्षा व्हायची. आम्ही 1.5 वर्षामध्ये हा रेट ऑफ कन्व्हिक्शन 52%वर नेला आहे. 100 गुन्हेगार पकडले जातात तर 52 गुन्हेगारांना शिक्षा होते आणि गंभीर गुन्ह्यामध्ये तो 32% आम्ही नेलेला आहे की जो अगदी 6-7% होता. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजनांच्या माध्यमातून
किंवा आता हा सीसीटीव्हीचा जो विषय मी मगाशी सांगितला, गृहमंत्र्याच्या अखत्यारीतला होता, स्वतंत्र गृहमंत्री होते, 2-2, 3-3 स्वतंत्र गृहमंत्री होते, काय करू शकले? एका वर्षात आम्ही केला. सीसीटीएनएस आहे, सीसीटीएनएसचा कार्यक्रम 2009 मध्ये सुरू झाला, एकही पोलीस स्टेशन ऑनलाईन झालं नाही. आम्ही 2014 मध्ये घेतल्यानंतर एका वर्षात सगळे महाराष्ट्रातले पोलीस स्टेशन ऑनलाईन केले. FSL ची व्यवस्था आम्ही उभी केली. आज FSL मध्ये मोबाईल FSL ची व्यवस्था आम्ही उभी केली. इतक्या व्यवस्था आम्ही उभ्या करतोय. त्यामुळे गृहमंत्र्याचं काम, गृहमंत्री पोलीस नाहीये, गृहमंत्री हा काही जाऊन त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करणार नाहीये, पण इन्व्हेस्टिगेशनला पूरक ज्या गोष्टींची कमतरता आहे, त्यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याचं काम हा गृहमंत्री करतोय. आणि मी यापूर्वी सांगितलं की मी फुल टाइम गृहमंत्री नाही, मी ओव्हर टाइम गृहमंत्री. त्याच्यामुळे निश्चितपणे म्हणजे मला काही कुठले खातं माझ्याकडे राहिलं पाहिजे. आपल्या माहितीकरता मुख्यमंत्र्याकडे खातं राहिलं नाही राहिलं तरी मुख्यमंत्री हा प्रमुख असतोच, कारण आपल्या पद्धतीमध्ये सगळ्या ज्या काही महत्वाच्या फाईल्स आहेत सगळ्या खात्यांच्या त्या मुख्यमंत्र्याला बघाव्याच लागतात. पण आपल्याला मी सांगतो की यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही विचारा, पृथ्वीराज चव्हाणांनी तर स्वतः तोंडाने यापूर्वी म्हटलेलं आहे की खातं हे मुख्यमंत्र्याकडेच असलं पाहिजे, कारण गृह खात्यामध्ये सगळे निर्णय हे मुख्यमंत्र्याकडे येऊनच घ्यावे लागतात आणि त्यातनं डिले होतो, कारण सगळे निर्णय असे असतात की जे राज्याच्या प्रमुखाने घ्यायचे निर्णय असतात. आणि म्हणून त्या संदर्भात यापूर्वी पद्धत होती, आमच्या काळात आम्ही ती बदलली. म्हणजे शिवसेना भाजपचं आल्यानंतर आम्ही युतीच्या सरकारमध्ये खातं वाटप केलं, त्यात गृहमंत्रीपद हे आम्ही उपमुख्यमंत्र्यांकडे घेतलं, भाजपकडे घेतलं आणि त्यानंतर ती पद्धत आपल्या इथे राहिली. याच्यापूर्वी आपण बघा मुख्यमंत्रीच ठेवायचे गृहमंत्रीपद. खरं तर उपस्थित असलेल्यांनाच नाही, पण जे बघतायत टीव्हीवरनं हा सगळा थेट कार्यक्रम किंवा जे ट्विटरवरनं फॉलो करतायत हा सगळा कार्यक्रम, तर त्यांच्याही मनात अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्न तिथेही आहेत. पण आपल्याला वेळेची थोडीशी मर्यादा आहे. आपण इथे आलात आणि